गुड इव्हनिंग. चलो साथी स्कॉलरशिप के गुड इव्हनिंग सर. गुड इवनिंग सर. लेके Good किसे evening, स्कूल पढ़ा। ये बड़ा सवाल होगा कि कब तक आप कुछ सर माझी माईक स्वीट ठेवा बेटा. तो लगता है कि आप मार सकते हो पर माइक म्यूट करायचंय. मार नहीं पा रहे हो। देवांशीष देवांशीष लक्ष इकडे दे आता. ओके, कंटिन्यू. चला बाळांनो, आज आपल्याला दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर हा धडा आज आपल्याला शिकायचा आहे. तर प्रत्येकाला माहिती आहे की आपण दररोजच्या जीवनामध्ये कॅलेंडर वापरत असतो. कॅलेंडर कसं बरोबर आहे. पण बघा, आपण अशा प्रकारचं कॅलेंडर वापरत असतो, पण त्या कॅलेंडरमध्ये नेमकं तारीख वार हे कसे ठरवले जातात आणि नेमकं या कॅलेंडरमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायची आहे. नेमके कोणतं वर्ष असल्यानंतर त्याचे दिवस किती, महिने किती, किती महिन्याचं म्हणजे वर्ष असते, म्हणजे या सगळ्याच गोष्टी आपल्याला आज क्लिअर करायचं आहे. तर ठीक आहे, आज आपण पाहूया कॅलेंडर. आज मी सांगत असताना लक्ष द्या, तुम्हाला आज मी पूर्ण कॅलेंडर समजून सांगणार आहे अगोदर, बरोबर आहे. आणि त्यानंतर त्याचे काही प्रश्न आज होतील, काही प्रश्न उद्या होतील, बरोबर आहे. कॅलेंडर हा धडा एका दिवसात संपूर्ण समजावता येणार नाही, पण आपण शक्यतो एका दिवसात पूर्ण समजवण्याचा प्रयत्न करूया. काही थोडासा पार्ट राहील तो आपण उद्याच्या दिवसामध्ये कव्हर करणार आहोत. लक्ष द्या. तर कॅलेंडरमध्ये आता सर्वात अगोदर बेसिक माहिती काय आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बेसिक माहिती पहा सर्वांनी. सर्वात अगोदर मला सांगा, आणि एक सांगत असताना प्रत्येकानं एकाएकानं राईज एंड करायचंय बरं का, लक्षात ठेवा. बघा आता अगोदर सर्वात अगोदर ही महत्वाची माहिती आहे. ही महत्वाची माहिती सर्वांनी वाचून घ्या. मला सांगा, आठवड्याचे दिवस किती असतात? आठवड्याचे दिवस 7 दिवस असतात. आठवड्याचे दिवस किती असतात? 7. बरोबर आहे. आठवड्याचे दिवस किती? 7. 7 दिवसामध्ये कोणकोणते दिवस असतात? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तुम्हाला एक माहिती आहे का, हे जे आपले दिवस दिलेले आहेत, हे दिवस हे आपले आकाशातले जे ग्रह तारे असतात याच्यावरून ठरवलेले आहेत. आता मला सांगा, आपल्याकडं मंगळ नावाचा ग्रह आहे, त्याच्यावरून मंगळवार ठरवलेला आहे. बुध नावाचा ग्रह आहे, त्याच्यावरून बुधवार ठरवलाय. गुरु नावाचा ग्रह आहे, त्याच्यावरून गुरुवार ठरवलाय. शुक्र नावाचा पण ग्रह आहे आणि शनी नावाचा पण ग्रह आहे. मग आता रवी आणि सोम याचं काय लॉजिक आहे? कोण सांगू शकते? कोण सांगू शकते का? रवी आणि सोम हे तर ग्रह नाहीत की. हा, स्वरा. सर हॅलो. हा, सांग बाळा. रवी हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे आणि सोम चंद्राचा समानार्थी शब्द व्हेरी आहे. गुड, बरोबर आहे. लक्षात घ्या. तर रवी हा काय आहे? सूर्याचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे सूर्याच्या शब्दावरून हा रविवार हा नाव ठेवलेलं आहे. तर सोम हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. कुणाचा शब्द आहे? चंद्राचा समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द पाठ केलेत का? ज्यांना चंद्राचा किंवा सूर्याचा समानार्थी शब्द पाठ असेल त्यांना माहिती असेल. ज्यांना शब्दच पाठ नाही त्यांना येणार नाही, लक्षात घ्या. तर हे सूर्य, चंद्र आणि हे बाकीचे सर्व ग्रह असे मिळून आपल्या एका आठवड्याचे वार ठरवलेले असतात, लक्षात घ्या. तर हे वार, आता आपण येऊया आपल्या वर्षाकडं. आपण जे इंग्रजी वर्ष वापरत असतो, बरोबर आहे, तर त्या वर्षाला नेमकं काय म्हणतात? काय म्हणतात? ग्रेगरियन वर्ष म्हणतात. काय म्हणतात? ग्रेगरियन वर्ष. इंग्रजी वर्ष जे वापरले जाते त्या वर्षाला काय म्हटलं जाते? ग्रेगरियन वर्ष म्हटलं जाते. ग्रेगरियन वर्षामधले आता महिने बघा, किती महिने आहेत रे? एकूण महिने किती आहेत?
12 12. एकूण 12. महिने किती आहेत? 12 एकूण महिने आहेत आपले 12. किती आहेत? 12. कोणकोणते आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सर्वांना ही क्लुप्ती माहिती असेल. आपण महिन्यामधले दिवस कसे लक्षात ठेवायचे सगळ्यांना माहिती असेल ही क्लुप्ती. मी तरी सुद्धा सांगतो. बघा, आपल्या हाताचा हा जो वरचा भाग आहे बघा, आपली मूठ अशी धरल्यानंतर इथं असं आपण मूठ धरल्यानंतर इथं हा जो वरचे भाग येतात याला 31 दिवसाचे महिने जातात आणि हा जो खालचा खोलगटाचा भाग आहे याला 30 दिवसाचे महिने म्हणले जातात. पण जो 2 नंबरचा फेब्रुवारी महिना असतो हा 28 किंवा 29 या दिवसाचा म्हटला जातो. मी मोजून दाखवतो. सर्वांनी आपापलं स्वतः ट्राय करायचे. माईक ऑन करायचं नाही, फक्त ट्राय करायचं आपापलं. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जे महिने बघा या जे वरच्या उंचवट्याच्या भागावर आलेले आहेत त्याला किती दिवसाचे महिने म्हणले जातात? 31 दिवसाचे. आणि जे हे खोलगटात आलेले आहेत, खोलगटात हे जे आहेत या महिन्याला किती दिवसाचे महिने म्हणले जातात? तर 30 दिवसाचे महिने म्हणले जातात. फक्त फेब्रुवारी महिना सोडून. फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा असतो. फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 28 किंवा 29 दिवसाचा. आता 28 आणि 29 काय भानगड आहे नेमकं? 28च का किंवा 29च का? तर त्यासाठी आपण पाहूया पुढचं आता. तर लक्षात घ्या, अगोदर आता दिनदर्शिका आपल्याला शिकायची म्हटल्यानंतर दिनदर्शिकेमधले बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर करूया. चला, दिनदर्शिका म्हणजे नेमकं काय आहे? तर दिवसाचे म्हणजे दिन म्हणजे किती दिवसाचा असतो? 12 तासाचा. किती किती? 12 तासाचा. 12 तासाचा असतो दिन. किती असतो? 12 तासाचा. 12 तासाचा दिन असतो. आणि दिवस किती तासाचा असतो? 24 तासाचा. दिवस किती तासाचा असतो? 24 तासाचा. लक्षात घ्या. तर दिन, आठवडे, महिने आणि वर्ष यांची मांडणी करून तारीख वार दाखवण्याची जी पद्धत म्हणतात त्यालाच काय म्हणलं जाते? दिनदर्शिका म्हटलं जाते. म्हणजे आपले जे काही 12 तासाचा दिवस असेल, 12 तासाची रात्र असेल, ही दोन्ही मिळून 24 तासाचा एक दिवस होतो. तो दिवस, त्यानंतर त्याचे आठवडे, नंतर महिने, वर्ष यांची पूर्ण मांडणी कॅलेंडर मध्ये केली जाते आणि त्या कॅलेंडरच्याच आपल्याला त्याला म्हणलं जाते दिनदर्शिका. बरोबर आहे. आता बघा, आपल्याकडे वर्ष किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे वर्ष आहेत? 2 प्रकारचे. 2 प्रकारचे कोणकोणते? तर पहिलं वर्ष आहे सामान्य वर्ष आणि दुसरं वर्ष आहे लीप वर्ष. पहिलं आहे सामान्य वर्ष, दुसरं आहे लीप वर्ष. लक्षात घ्या, सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. आता सामान्य वर्ष नेमकं काय काम करते आणि लीप वर्ष नेमकं काय काम करते, नेमकं त्याचं अर्थ काय आहे काय समजून घेऊ आपण. तर बघा, सामान्य वर्षाला इंग्रजीमध्ये ऑर्डिनरी इयर असं म्हणतात. सामान्य वर्षाचे दिवस किती असतात? 365. किती असतात? 365. लक्षात घ्या, सामान्य वर्षाचे दिवस 365. त्यामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 28 दिवसाचा. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो? 28 दिवसांचा. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये सामान्य वर्षामध्ये एकूण 52 आठवडे आणि 1 दिवस असा असतो. सामान्य वर्षामध्ये किती आठवडे असतात? 52 आठवडे. ते 52 आठवडे नेमके का असतात ते आपण बघणार आहोत. कशी येतात 52 आठवडे हे पण बघणार आहोत. लक्षात घ्या, ते आपण पुढच्या स्टेप मध्ये पाहणार आहोत. आता पहा, लीप वर्ष. वर्षाचा दुसरा प्रकार लीप वर्ष. लीप इयर. लीप इयर म्हणजे काय? किती दिवसाचं असते त्याच्यामध्ये? किती दिवसाचं असते लीप इयर? 366 दिवस. 366 दिवस. त्यामध्ये फेब्रुवारी महिना कितीचा असतो? 29 दिवसाचा. आणि म्हणूनच लक्षात घ्या, इथं जसे 52 आठवडे होते, 52 आठवडे 1 दिवस, तसं इथं 52 आठवडे 2 दिवस असतात लीप वर्षामध्ये. का बरं 2 दिवस असतात?
तर हे 366 दिवसाचं असते लीप वर्ष आणि सामान्य वर्ष 365 दिवसाचं असते. 365 दिवसाचं असते त्यामुळं एक दिवस जास्त असतो इथे आणि लीप वर्षामध्ये बघा 366 दिवस असल्यामुळे एक दोन दिवस इथं जास्त असतात. आता आपण पाहणार आहोत नेमकं लीप वर्ष आणि सामान्य वर्षाच्यातला नेमका काय फरक आहे, नेमकं काय आहे लक्षात घ्या. आता सामान्य वर्ष ह्याची पूर्ण व्यवस्थित आता माहिती थोडी थोडी पाहणार आहोत आपण. पहा, सामान्य वर्ष म्हणजेच सामान्य वर्षात 365 दिवस असतात. बरोबर आहे, आपण आताच पाहिलं. एक आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा. एक आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा असतो. तर 7 दिवसाचा म्हणून मी या 365 ला 7 न भागलं की उत्तर काय ते 52 आठवडे. बरोबर आहे. आपण बघूया, प्रत्यक्ष भागून बघूया. 365 भागिले 7. 7 न ह्याला भागलं बघा, 7 न जर याला भागलं तर किती येतो भागाकार? 7 5 35. किती उरले? 1. किती झाले? 15. आणि 7 दोन्ही 14. किती उरला त्याच्यातला? 1. म्हणजे 1 लक्षात द्या, हे झाले 52 आठवडे. 52 आठवडे. आणि हा जो एक दिवस शिल्लक राहतो त्याचा आठवडा होऊ शकत नाही, कारण का तो एक दिवस शिल्लक राहतो. लक्षात आलं? 7 न मी 365 ला भागलो, त्यानंतर मला कळते नेमकं आपल्या सामान्य वर्षामध्ये किती आठवडे असतात. आता बाळांनो एक लक्षात घ्या, प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक वार किती वेळा येत असतो? एक वेळा. किती वेळा येत असतो? एक वेळा. बघा, प्रत्येक आठवड्यामध्ये एक वार एकच वेळा येतो. एकूण आठवडे किती दिसायला लागलेत आता तुम्हाला? एकूण आठवडे किती असतात? 52. किती असतात? 52. म्हणजे प्रत्येक आठवड्यात प्रत्येक वार जर एक वेळा येत असेल तर 52 आठवड्यामध्ये प्रत्येक वार किती वेळा येत असेल? प्रत्येक वार हा 52 वेळाच येत असतो. 52 आठवडे पूर्ण झाले ना, म्हणजे एका वर्षामध्ये प्रत्येक वार हा 52 वेळा येत असतो. पण एक कन्फ्युजन वाटतंय थोडस की हा एक दिवस जास्त आहे, मग हा वार कोणता असेल किंवा हा दिवस कोणता असेल? एक दिवस जो जास्त आला, 52 आठवड्यात 52 वार तर येतात, ठीक आहे. पण हा तर एक लक्षात ठेवा, एक त्या 365 दिवसाच्या वर्षामध्ये म्हणजेच सामान्य वर्षामध्ये हा जो एक दिवस जास्त असतो तर तो दिवस 1 जानेवारीचा असतो. आणि 1 जानेवारीचा हा फक्त दिवस 53 वेळा येत असतो. बाकीचे सर्व वार हे 52 वेळा येतात. कोणता वार येतो 53 वेळा? 1 जानेवारीचा वार हा काय येत असतो? 53 वेळा येतो. बाकीचे वार किती वेळा येतात? 52 वेळा येतात. लक्षात घ्या, महत्वाची काही माहिती असेल तर तुम्ही मध्ये मध्ये नोट करून घेत चला. बरोबर आहे. आता इथे लक्ष द्या. तर लक्ष द्या, इकडे द्या. हो का, सामान्य वर्षात 1 जानेवारीचा वार 53 वेळा व बाकी वार 52 वेळा येतात. याची वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. बरोबर आहे. महत्वाची माहिती आहे. अजून काही महत्वाची माहिती असणारच आहे याच्यामध्ये. मोबाईल वरून आपल्या स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे आपल्याला पुन्हा लिहिता येईल. तर बाजूला होतं लिहितंय, स्क्रीनशॉट ओके. काढायचं. आता लिहिण्यासाठी मला एवढा वेळ नाही, आपण स्क्रीनशॉट काढा, पुन्हा नंतर लिहित बसा. आता लिहायला आपल्याला पूर्ण वेळ जास्त जाईल असा लिहित बसल्यानंतर, त्यामुळं लिहू नका, स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. बघा, सामान्य वर्षात पूर्ण माहिती वाचून घ्या. एकदा वाचा, 1 मिनिट वेळ देतो मी, पटकन वाचा. सामान्य वर्षात 1 जानेवारीचा वार 53 वेळा व बाकी वार किती वेळा येतात? 52 वेळा येतात. पुढचा मुद्दा बघा, सामान्य वर्षात फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो? 28 दिवसाचा असतो. आणि महत्वाची माहिती आहे पुढचा, सामान्य वर्षातून पुढील वर्षात
लक्षात घ्या, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. सामान्य वर्षातून पुढील वर्षात त्याच तारखेला, ही महत्वाचं आहे बरं का, त्याच तारखेला किंवा त्याच तारखेचा वार काढताना वार एक दिवस पुढे जातो. म्हणजे एक लक्षात घ्या, 1 जानेवारीचा वार असेल आणि पुढच्या वर्षातला 1 जानेवारीचा वार काढायचा असेल, तर हा वार किती दिवसानं पुढे जात असतो? 1 दिवसानं पुढे जात असतो. किती दिवसानं? 1 दिवसानं पुढे जात असतो. लक्षात घ्या, या वर्षातून म्हणजे उदाहरणामध्ये 2001 ला 1 जानेवारीला जर सोमवार असेल, तर 2002 ला 1 जानेवारीला कोणता वार असेल? 1 दिवसानं वार पुढे ढकलायचे फक्त. म्हणजे किती असेल? मंगळवार असेल. बरोबर आहे, मंगळवार. म्हणजे बघा इकडं, 1 जानेवारी 2001 ला जर सोमवार असेल, तर 1 जानेवारी 2002 चा वार कोणता असेल? तर हा वार कोणता असेल? हा वार असेल मंगळवार. मंगळवार असेल, मंगळवार. 1 जानेवारी 2001 चा वार सोमवार असेल. का? तर इथं बघा, ही शेवटचा मुद्दा काय होता? सामान्य वर्षातून पुढील वर्षात त्याच तारखेला, लक्षात घ्या, तारीख माझी तीच असली पाहिजे, तारीख बदलता येत नाही. बघा, 1 जानेवारी पासून 1 जानेवारीचाच वार काढता येतो. मला 1 जानेवारी पासून डायरेक्ट 3 जानेवारीचा वार काढता येईल का? नाही काढता येत. असं 1 दिवसानं 2 दिवसानं पुढे जाऊन आपल्याला काढता येणार नाही. त्याची पद्धत वेगळी आहे, मी सांगणार आहे. फक्त आता अगोदर या मुद्द्यानुसार आपण बोलूया. 1 जानेवारीला 2001 ला सोमवार होता, तर इथून मला फक्त 1 दिवसानं पुढे जावं लागणार आहे. का? तर 2001 आणि 2002 पुढील वर्षात जात असताना त्याच तारखेचा वार किती दिवसानं पुढे जातो? 1 दिवसानं पुढे जात असतो, 1 दिवसानं. म्हणून मी इथं सोमवार पासून +1 केलं तर उत्तर काय येते? मंगळवार येते. आणि 1 जानेवारी 2002 ला कोणता वार असेल? मग मंगळवार असेल. बरोबर आहे. चला पुढचं घेऊया आपण. नेक्स्ट बघा, आता ही खूप महत्वाचं आहे. अगोदर आपण लक्षात घ्या, सामान्य वर्षाचा कोड. आता बाळांनो, हा जो कोड आहे हा लिहून घ्या वहीवर, तुम्ही सर्वांनी लिहून घ्या. हे जे कोड आहेत, हे कोड प्रत्येक शिक्षक किंवा बरेच वेगवेगळे शिक्षक असतील, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या म्हणजे प्रवृत्ती अशा म्हणल्या जातात. तसं प्रत्येक जण शिकवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. बरेच जण हा कोड वापरत नाही, दुसरा कोड वापरतात. आता मी माझ्या पद्धतीनं हा कोड वापरणार आहे. या कोडनुसार तुम्हाला प्रत्येक म्हणजे महिन्याची माहिती सांगणार आहे. आणि ह्या कोडनुसार माझं असं वैयक्तिक मत आहे, ह्या कोडनुसार की उत्तर थोडं जास्त लवकर येते. बरं का? असं काही नाही, मी शिकवलेलं सगळंच घ्यावं जसं तसं, असं काही नाही बरं का. तुम्हाला जर एखादी गोष्ट असं वाटत असेल की समजा आपल्याला माझ्यापेक्षा एखादी गोष्ट बेटर कोण सांगत असेल, तर माझं मत राहील की तुम्ही बेटरला चूज करा. का? कारण की एक लक्षात घ्या, आपल्याला परीक्षेमध्ये रिझल्ट मिळवायचा आहे. बरोबर आहे. कुठल्याही हालतीत आपल्याला रिझल्ट आला पाहिजे पेपरमध्ये, बरं का. ठीक आहे, पाहूया आपण आता ह्याच्या कोडचं महत्व काय पाहून घेऊया. सर्वांनी नीट लक्ष द्या. आता मी अगोदर लिहून देतोय, लिहून दिल्यानंतर पूर्ण स्क्रीनशॉट पुन्हा मारा, पुन्हा लिहित बसा. लक्षात घ्या, सामान्य वर्षाची कोड म्हणजे लक्षात घ्या, आता हा जो प्रत्येक कोड आहे, या प्रत्येक कोडचे एक एक महिना आहे. प्रत्येक कोडचा काय आहे? एक एक महिना आहे. लक्षात घ्या, प्रत्येक कोडचा एक एक महिना आहे. बरोबर आहे. आता हा प्रत्येक कोडचा महिना असेल, मी महिना प्रत्येक कोडचा लिहिणार आहे. बघा, 1 मिनिट. हा कोड आहे जानेवारीचा, हा आहे फेब्रुवारीचा, हा आहे मार्च, हा आहे एप्रिल, हा आहे मे. तुम्ही सोबत सोबत लिहून घेतलात तरी चालेल पटकन. हा आहे जून, हा आहे जुलै, 3 आहे ऑगस्ट, हा आहे सप्टेंबर, हा आहे
ऑक्टोबर, हा आहे नोव्हेंबर आणि हा आहे डिसेंबर. तर लक्षात घ्या, हे कोड नेमकं मी कशाला सांगतोय, तर आपल्याला एका वर्षामध्ये एका महिन्यामधून दुसऱ्या महिन्यामध्ये जात असताना या कोडची खूप मदत लागणार आहे. लक्षात घ्या, हा कोड पाठ करून ठेवायचा आहे. त्या कोडचा मी उपयोग सांगणार आहे, बरोबर आहे. पण हा उपयोग अगोदर सांगण्यापेक्षा मी आता काय करणार आहे, ही फक्त कोड फक्त पाठ करून ठेवा. आता हा पाठ म्हणजे पाठ केलेला मी शेवटला जाताना ह्याचा उपयोग सांगणार आहे, आता नाही सांगणार, कारण का स्टेप बाय स्टेप जायचे. लक्ष द्या. सर्वात अगोदर आता ह्या प्रत्येक महिन्याला हा कोड दिलेला आहे. सामान्य वर्षाला वेगळा आहे, लीप वर्षाला थोडासा बदल होतो याच्यामध्ये. लीप वर्षामध्ये फक्त या दोघांमध्ये बदल होतो, बाकीमध्ये काही बदल होत नाही. लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला नंतर. हा कोड पाठ कसा करायचा मी सांगतो आता. ज्यांना पाठ होणार नाही असं वाटतंय त्यांनी पाठ कसं करणार, लक्ष द्या आता. तर पाठ करत असताना एकच काम करा तुम्ही. हा बघा 144, हा सुरुवातीला आहे 12चा वर्ग, 0, हा 25 बघा, 5चा वर्ग, 0, हा 6चा वर्ग आणि हा आहे 146 म्हणजे 12चा वर्ग प्लस 2. एका मिनिटात लक्षात येईल आपल्याला कोड लगेच. सांगा पहिला कोड कोणता आहे, 12चा वर्ग, 0, 5चा वर्ग, 0, 6चा वर्ग आणि पुढचा काय 12चा वर्ग प्लस 2. हा जो पहिल्यांदा 12चा वर्ग होता हाच शेवटला 12चा वर्ग करायचा, त्याच्यामध्ये प्लस 2 करायचे. लक्षात आलं? कोड पाठ करण्याची ट्रिक लक्षात आली? सगळ्यांना कोड पाठ झाला असेल आता 1 मिनिटात, बरोबर आहे. ह्या कोडचा फक्त उपयोग आपल्याला पुन्हा नंतर वापर करायचा आहे. अगोदर आपण काय करूया, पुढची काही माहिती बघूया, कारण की आपल्याला अगोदर माहिती करून पुन्हा नंतर सगळ्या गोष्टीची माहिती झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पाहिजे. कारण की काय माहिती आहे का, बेसिक जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला प्रश्नामध्ये खूप अडचण येत असते. लक्षात ठेवा, त्याची स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा तुम्ही लिहून घेतला तरी चालेल. महत्वाची माहिती आहे, ह्या कोडचा वापर तुम्हाला आलाच पाहिजे. कोडचा वापर आला की फास्ट तुम्हाला ह्याच्यातले प्रश्न सोडवता येतील. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत. कोडचा वापर काय आहे, हा कोडचा वापर आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. अगोदर एका महिन्यामधले प्रश्न काढणे, पुन्हा नंतर पुढचे बघू आपण पुढचं. आता अगोदर आपण लीप वर्षाची माहिती घेऊया. लीप वर्षाचा पण कोड काय समजून घेऊया, पुन्हा दोघांच्या पण कोडचे मी माहिती सांगतो. लक्षात घ्या, लीप वर्ष बघा आता. लीप वर्ष सामान्य वर्षात, सॉरी इथं चुकून ही झाले, सामान्य वर्ष झाले, इथं लीप आहे, हा शब्द इथं लीप आहे. इथं लीप वर्षात किती दिवस असतात, 366 दिवस असतात. एक आठवडा 7 दिवसाचा असतो. जर 365 ला जर मी 7 न भागलो तर किती आठवडे येतात, 52 आठवडे येतात आणि 2 दिवस येतात. लक्षात घ्या, 365 ला जर मी 7 न भागलो, मी पाठीमागं भागून दाखवलं तुम्हाला, त्या भागल्यानंतर काय येते, 365 ला भागलं, 7 5 35, एक उरलं, 7 2 14, बरोबर आहे. 365 ला भागलो तर माझा इथं एक दिवस उरत होता, बरोबर आहे. आता समजा मी जर 366 ला भागलो, लक्षात घ्या 366, का बरं 366, लीप वर्ष 366 दिवसाचं आहे, बरोबर आहे. मी पाठीमागे ही भागाकार करून दाखवलो, एक दिवस उरत होता. आता जर मी याला भागलो 7 न तर काय होणार आहे, ह्याच्यात काहीच बदल होणार नाही. 52 आठवडे जसं तसं उत्तर असणार आहे आणि एक दिवसाच्या इथं बाकी फक्त 2 दिवस उरणार आहे, बरोबर आहे. त्या 7 न जर याला भागलं तर इथं 52 भागाकार येणार आहे आणि इथं फक्त 2 दिवस शिल्लक राहणार आहेत. लक्षात घ्या, लीप वर्षामध्ये एक दिवस, सॉरी सामान्य वर्षामध्ये एक दिवस शिल्लक राहत असतो, लीप वर्षामध्ये 2 दिवस. तर नेमके हे दिवस कोणते असतात लक्षात घ्या, तर हा 1 जानेवारीचा दिवस असतो, जो की 53 वेळा येतो, बरोबर आहे. आणि हे जे असतात ही 1 जानेवारीचा आणि 2 जानेवारीचा, हे 2 दिवस असतात जे की किती वेळा येतात, 53 वेळा येतात. लक्षात घ्या, लीप वर्षामध्ये 2 दिवस कोणते जास्त येतात, 1 जानेवारीचा आणि 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येत असतो. बाकी सर्व वार हे 52 वेळा येत असतात लीप वर्षामध्ये. बघा आता इथं लक्ष द्या, पुढे बघा, लीप वर्षात 1 जानेवारीचा व 2 जानेवारीचा वार 53 वेळा व बाकी वार
52 वेळा येतात. ही माहिती महत्वाची आहे, बघा लक्षात घ्या. कोणकोणता वार 53 वेळा येतो आणि कोणकोणता येत नाही, लक्षात घ्या. कोणकोणता येतो 53 वेळा? 1 जानेवारीचा आणि 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येत असतो आणि बाकी वार सर्व 52 वेळा येतात. लीप वर्षात पुढचा पहा मुद्दा, फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. किती दिवसाचा असतो फेब्रुवारी महिना? 29 दिवस. एक दिवस. सामान्य वर्षामध्ये हा महिना किती दिवसाचा होता? फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा होता. आता ही शेवटचा मुद्दा खालचा खूप महत्वाचा आहे बघा. लीप वर्षातून पुढील वर्षात त्याच तारखेचा वार काढताना वार किती दिवस पुढे जातो? 2 दिवस पुढे जातो. किती दिवस पुढे जातो? 2 दिवस पुढे जातो. आता उदाहरणार्थ आपण पाहूया बघा, आपण उदाहरणार्थ पाहूया. समजा 1 जानेवारी 2004 ला गुरुवार असेल तर 1 जानेवारी 2005 ला कोणता वार असेल? तर यामध्ये उत्तर काय येणार आहे बघा. पुढील वर्षात त्याच तारखेचा वार, त्याच तारखेला चाललोय मी 1 जानेवारी 1 जानेवारीला, फक्त पुढील वर्षात म्हणजे 2004 2005 ला चाललोय. मग वार किती दिवसांना पुढे ढकलावं लागणार आहे मला? 2 दिवसांनी वार पुढे ढकलावं लागते, बरोबर आहे. 2 दिवसांनी पुढे ढकलला जातो आणि इथं गुरुवार प्लस 2 दिवस घ्या. गुरुवारच्या पुढं शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस पुढे गेले. कोणता वार येईल तर मग? शनिवार. कोणता वार येईल? शनिवार. शनिवार. कोणता वार असेल? शनिवार. ठीक आहे बघा, शनिवार असेल वार. लक्षात आलं? लीप वर्षामधलं. चला पुढचं घेऊया बघा आता. लीप वर्षाचा कोड बघा आता. आता ह्याच्यात काहीच बदल नाही. लीप वर्षाचा कोड जसाचे तसा आहे, फक्त थोडस चेंज झाले. काय चेंज झाले का? एवढं चेंज झाले बघा. बाकीचं सगळं सेम आहे की नाही बघा. तुमचा सामान्य वर्षाचा कोड लिहिला का? त्या कोड मध्ये बघा तुम्हाला ह्याच्यात तो लिहिलेला कोड आणि ह्या लिहिलेल्या कोड मध्ये काहीच बदल होत नसतो. फक्त थोडासा बदल होतो. इथं 0 आणि 3 येते फक्त. अगोदरचं काय होतं? 144 असं होतं, बरोबर आहे. आता इथं काय झाले? 0 3 4 एवढाच कोडचा बदल झालाय, लक्षात घ्या. काहीच बदल झालेला नाही. बाकीचं एवढाच आहे. हा कोड लिहून घेतला का? लिहून घ्या कुठंतरी. लीप वर्षाचा कोड मध्ये फक्त एवढा बदल होतो, बाकीचा काहीच बदल होत नाही, बरोबर आहे. लीप वर्षाच्या कोड मध्ये फक्त एवढा बदल होतो, 0 3 4, बरोबर आहे. बाकी सर्व सेमच आहे. आता आपण काय करूया अगोदर, आता काही प्रश्न घेऊया, पुन्हा नंतर कोडची माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. चला. थोडीशी माहिती राहिली आहे. ग्रेगरियन वर्षामध्ये, इथं चुकलंय थोडं स्पेलिंग. हा, ग्रेगरियन वर्षामध्ये 31 दिवसाचे महिने किती आहेत हे लिहून घ्या पटकन. हे लिहून घ्या वहीमध्ये. 31 दिवसाचे महिने किती आहेत सांगा? 1 2 3 4 5 6 7. 31 दिवसाचे महिने किती आहेत? 7. 31 दिवसाचे महिने किती आहेत? 7. परीक्षेत प्रश्न विचारला जातो. साधा प्रश्न आहे पण विचारला जातो. आणि एक लक्षात घ्या, इंग्रजी वर्ष म्हणजेच त्याला काय म्हणलं जाते? ग्रेगरियन वर्ष. मराठी महिन्याला कोणतं वर्ष म्हणलं जाते? कोण सांगते? रेज हँड करून सांगा बरं मला. मराठी महिन्याला कोणतं वर्ष म्हटलं जाते? आहे का कुणाला माहित? सांगा. स्वरा सांग. भारतीय सौर वर्ष. व्हेरी गुड, बरोबर आहे. स्वराचं उत्तर बरोबर आहे. तर मराठी वर्षाला भारतीय सौर वर्ष असं म्हटलं जाते. आणि
ही अगोदर इंग्रजी वर्ष शिकल्यानंतर आपल्याला मराठी महिने, मराठी वर्ष हे पण पाहायचे आहेत, लक्षात घ्या. 31 दिवसाचे महिने किती आहेत? 7. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल. पुढचं घ्या. 30 दिवसाचे महिने किती आहेत? 4. जून, एप्रिल, सप्टेंबर, नोव्हेंबर. किती महिने आहेत? 4. 4. 7 आणि 4 किती झाले? 11. आणि 28 किंवा 29 दिवसाचा कोणता आहे महिना? फेब्रुवारी. हा एक आहे, 12वा महिना. घेतलं? चला पुढचं पाहू. चला, लीप वर्ष अगोदर ओळखायचंय आपल्याला. आता लीप वर्ष ओळखता येते का प्रत्येकाला? कुणाकुणाला लीप वर्ष ओळखता येते? अशाने रेज हँड करून सांगा मला. आणि येते? अवधूत येते लीप वर्ष कसं ओळखायचं? बर, ठीक आहे. चला, एवढ्या जणाला येते. व्हेरी गुड, छान, खूप छान वाटलं. म्हणजे मला जास्त सांगायची गरज नाही, थोडक्यात तुम्हाला सांगितलं की लगेच क्लिअर होऊन जाईल. लीप वर्ष नेमकं कसं ओळखायचं बघा. ज्या वर्षाला किंवा इसवी सणाच्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. बरोबर आहे? त्या वर्षाला काय म्हणायचं? लीप वर्ष म्हणतात. उदाहरणामध्ये 2016, 2020, 2024. वरच्या व्याख्येचा अर्थ समजून घ्या. ज्या वर्षाला म्हणजे कुणाला? वर्षाच्या संख्येला. बघा, म्हणजे उदाहरणार्थ 1920 ही जी आहे त्याला एकूण ही जी संख्या याला 4ने पूर्ण भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. मग 2016, आता मला सांगा, लीप वर्ष ओळखायचं म्हणल्यानंतर ह्या 2016ला मी पूर्ण भाग घालणार का? पूर्ण भाग घालणार का नाही घालणार? पूर्ण भाग का? तर लक्षात ठेवा, 4ची कसोटी माहित आहे? 4ची कसोटी सगळ्यांना माहित आहे? 4ची कसोटी कोण सांगते मला? रेज हँड करून सांगा मला. 4ची कसोटी कोण सांगते? स्वरा सांग. स्वरा, 4ची कसोटी सांग. सर मी. हा, स्वरा कोण आहे? स्वरा. सर, शेवटच्या दोन अंकांना शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने निशेष भाग व्हेरी जातो. गुड, बरोबर आहे. लक्षात घ्या, शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जात असेल तर या सर्व संख्येला 4ने निशेष भाग जातो. म्हणजे एकच लक्षात ठेवा, 4ने भाग घालण्यासाठी मला संपूर्ण संख्येला भागायची गरज नाही. मला काय करावं लागते? फक्त या इसवी सणाचे शेवटचे जे 2 अंक आहेत, शेवटचे 2 अंक याला जर भागलो तर मला कळते याला 4ने भाग जातो का नाही. लक्षात घ्या, उदाहरणामध्ये आता इथं बघा 2016, ह्याच्यातलं मला जर भागायचं असेल याला 4ने भाग जातो का? तर मी काय करणार? फक्त ह्या 16लाच भागणार. ह्या 16ला समजा मी बाजूला घेतलो आणि इथं भागून बघा लगेच 4ने भाग जातो का? 4च्या पाड्यात 16 येते ना? तो येते, बरोबर आहे. 4 1 4, 4 1 4, 16. म्हणजेच 2016 हे लीप वर्ष आहे. बरोबर आहे, हे लीप वर्ष आहे. आता मला सांगा, 2019 हे लीप वर्ष आहे का? नाही. 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 मी शेवटचे 2 अंक पाहणार. शेवटचे 2 अंक 19 हे 4च्या पाड्यामध्ये येणार का? येत नाहीये 4च्या पाड्यात. मग याला लीप वर्ष म्हणता येत नाही. मग लीप वर्ष नाही म्हणजे कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष नाही म्हणजेच हे सामान्य वर्ष आहे. लीप वर्ष नाही म्हणजे कोणतं वर्ष आहे? सामान्य वर्ष आहे. आता पुढचा मुद्दा नीट व्यवस्थित समजून घ्या. ह्याच्यामध्ये थोडस तुम्हाला कन्फ्युजन होते बऱ्याच जणांचं. बघा, आता 100ने भाग जाणारे वर्ष लीप वर्ष नसते. हे अगदी बरोबर आहे, लक्षात घ्या. 100ने भाग जाणारे वर्ष हे लीप वर्ष नसते. बरोबर आहे, लक्षात घ्या. उदाहरणामध्ये आता मला सांगा, 1700, बरोबर आहे, 1700 हे लीप वर्ष आहे का रे? नाही. नो सर. 1700 हे लीप वर्ष आहे म्हणजे याला 100 भाग जात असतो. आता 4 पण याला भाग जातो, मग याला लीप वर्ष कसं म्हणता येत नाही? तर लक्षात घ्या, लीप वर्ष म्हणत असताना लीप वर्षाची व्याख्या अशी आहे
की बघा 4 भाग जाणाऱ्या संख्येला लीप वर्ष म्हटलं जातंय. पण जर समजा इसवी सणाच्या किंवा वर्षाच्या, बघा वर्षाच्या शेवटी, इसवी सणाच्या किंवा वर्षाच्या शेवटी जर 2 किंवा 3 शून्य आले असतील, 2 किंवा 3 शून्य आले असतील, किंवा आता समजा ही 2 किंवा 3 शून्य आले असतील, त्यावेळेस या दोघांना पण 400 ने भागावं लागते. कशाने भागावं लागते? 400 ने भागावं लागते. इसवी सणाच्या शेवटी जर समजा 2 किंवा 3 शून्य आले तर त्याला 400 ने भाग घाला. जर 400 ने पूर्ण भाग जात असेल तरच ते लीप वर्ष असतात, अन्यथा नाही. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. बरेच जण काय करतात, 4 न भाग जाते, मग ह्याला जर 4 न भाग जात असेल तर हे 1900 पण लीप वर्ष आहे असं म्हणतात. पण ते लीप वर्ष आहे का? नाही, ते लीप वर्ष नाही. कारण का, 1900 ला जर मी 400 ने भागलो, बघा 400 ने भागलो तर सुरुवातीला आम्हाला अगोदर हे वरचे आणि खालचे 2 शून्य कापून टाकावे लागतात. बघा हे 2 शून्य काटले, हे 2 शून्य काटले. 4 ने 19 ला भाग जातो का? जात नाही. म्हणजेच हे कसलं वर्ष आहे? सामान्य वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे का? नाही. हे कसलं वर्ष आहे? सामान्य वर्ष आहे. आता बघा पुढचं आपण हे लीप वर्ष आहे का पाहूया. 2000, या 2000 ला समजा मी जर 400 ने भाग घातला, हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, 4च्या पाड्यात 20 येते का? येतं. म्हणजेच याचा अर्थ हे कसलं वर्ष आहे? हे आहे लीप वर्ष आहे. हे कसलं वर्ष आहे? हे लीप वर्ष आहे. बरोबर आहे, लीप वर्ष आहे. हे कशावरून कळालं तुम्हाला? तर हे लीप वर्ष आहे, हे तुम्हाला समजलं? बघा लक्षात घ्या, जर समजा 100 ने भाग जाणारे वर्ष हे लीप वर्ष नसते, म्हणजेच 1700, 1800, 1900 हे लीप वर्ष आहेत का? नाहीत, हे लीप वर्ष नाहीत. लक्षात ठेवा, लीप वर्ष हे किती वर्षाने येत असते? दर 4 वर्षाला लीप वर्ष येत असते. किती वर्षाला येत असते? 4 वर्षाला. म्हणजे बघा 2000 हे लीप वर्ष जर असेल, 2000 जर लीप वर्ष असेल तर 2001, 2, 3 हे लीप वर्ष नसणार आहेत आणि पुन्हा 2004 हे लीप वर्ष असणार आहे. बरोबर आहे, 4-4 वर्षाच्या फरकानं लीप वर्ष येत असते. बघा, पण 400 ने भाग जाणारे वर्ष लीप वर्ष असते. उदाहरणार्थ 1600 आणि 2000 हे सर्व लीप वर्ष आहेत. बघूया आता आपण लीप वर्ष कुणाकुणाला येते काढता. बघूया आपण. हे सर्वांनी एखादी स्क्रीनशॉट मारून ठेवा, याची पण लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती असावं. चला पुढचं बघा, लीप वर्ष कसे ओळखावे. आता लीप वर्ष कसे ओळखायचे आपण मला सांगायचं. आता तुम्ही प्रत्येकानं उत्तर काढायचं, रेज हँड करायचं. बघणार मी आता तुम्हाला लीप वर्ष ओळखता येते का. बरोबर आहे, सगळ्यांनी आता रेज डाऊन करा सगळ्यांनी. बघा चला, नंबर 1 आता मी इथं देणार आहे, सगळ्यांना लीप वर्ष ओळखता येते का पहा. 2032 हे लीप वर्ष असणार आहे का? वेदिका सांगेल फक्त. लीप वर्ष आवाज येत नाही बाळा थोडा, आहे का नाही? आहे. ओके, बरोबर आहे, हे लीप वर्ष आहे. मी लीप वर्ष आहे कशावरून ओळखलो? मी कशाने याला डिवाइड केलो? तर मी हे जे शेवटचे 2 अंक आहेत याला भागलो अगोदर, ह्याला जर 4 न भागलो, 4च्या पाड्यात 32 येते का? येत आहे. बरोबर आहे, म्हणजे हे लीप वर्ष आहे, हे लीप वर्ष आहे. चला दुसरं पाहूया आता. दुसरं कोण सांगते पाहू आपण. दुसरं आहे क्वेश्चन 2076. आर्यन सांग बेटा, लीप वर्ष आहे का? आहे. हर्षद, लीप वर्ष आहे? हो सर. आहे. ओके, त्याला मला काय करावं लागेल? कितीने भागावं लागेल? डिवाइड करावं लागेल 4 न. या दोघालाच डिवाइड करायचं, सगळ्याला डिवाइड करत बसायचं नाही. बरोबर आहे, 4 न डिवाइड केलं. बघा आता मी 4 ने डिवाइड करतो. 4 1 4, किती उरले ह्याच्यातले? 3. 4 9 36, पूर्ण भाग जातो. या 76 ला पूर्ण भाग जातो. म्हणजेच
हे लीप वर्ष असणार आहे. लक्षात घ्या, हे लीप वर्ष असणार आहे. बरोबर आहे. चला तिसरं पाहूया आता. तिसरं कोण सांगते पाहूया आपण. बघू म्हणून आपण तिसरं कोण सांगते. 1994. शुभम, लीप वर्ष आहे का हे? नाही. 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 आराध्या, लीप वर्ष आहे का? नाही. नाही. व्हेरी गुड. हे लीप वर्ष नाही. बरोबर आहे. याला जर मी डिवाइड करून पावलं, बरोबर आहे, मला या शेवटच्या 2 संख्येला डिवाइड करून पाहावं लागते. 4 ने डिवाइड केलो की लक्षात येते. समजा मी 4 ने ह्याला डिवाइड करतो. 4 दोन्ही 8. किती उरले? 1. इथे झाले 14. 4 त्रिक 12. किती उरायला लागले तिथं? 2 शिल्लक राहत आहेत. म्हणजे हे लीप वर्ष नसणार आहे. बरोबर आहे. इथं जर बाकी शिल्लक राहत असेल, हे लीप वर्ष नाही. हे लीप वर्ष नाही. बरोबर आहे. हे लीप वर्ष नाही. आता पुढचं सांगेल मला. आता कोण सांगते पाहूया आपण. तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न पाहूया आपण. कोण सांगते? कुणाला येते आन्सर पाहूया आपण चौथ्याचं. 1800 हे लीप वर्ष आहे का? अनन्य आहे का? नाही सर. नाही. नाही. अनन्या कशाने भागलीस बाळा तू याला? 400. 400 न भागायचं असते. बरोबर आहे. ह्याला 4 न डिवाइड करायचं असते का? नाही. बरोबर आहे. याला डिवाइड कशाने करणार तुम्ही? याला डिवाइड करत असताना लक्षात घ्या, मी आता सांगितलं, लीप वर्ष ओळखत असताना इसवी सणाच्या, बरोबर आहे, इसवी सणाला कशाने भागायचं? 4 न भागायचं. 4 न भागायचं. पण जर इसवी सणाच्या म्हणजेच्या वर्षाच्या शेवटला 2 किंवा 3 शून्य आले तर त्याला 400 न भागायचं. 400 न भागल्यानंतर आपल्याला समजते हे लीप वर्ष आहे किंवा नाही. लक्षात घ्या, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य. 4च्या पाड्यात 18 येतात का? येत नाही. 4 चोक 16. इथं पण 2 शिल्लक राहतात. म्हणजेच हे लीप वर्ष नाही. हे लीप वर्ष नाही. चला अजून 2 घेणारे पटकन बघूया. आता आपण 5वा प्रश्न कुणाला सांगता येते बघू आपण. 5वा प्रश्न. चला आता 1942 हे लीप वर्ष आहे का? सर मी सांगू? ओवी सांग मला. ओवी नाहीये सर. नाहीये. ओके, बरोबर आहे. ह्याला कशाने डिवाइड केलं तुम्ही? याला 4 ने डिवाइड केलं. बरोबर आहे. 4 1 4. बरोबर आहे. इथं 2 असतील तरी शून्याला शून्य किती उरतात? इथं पण 2 शिल्लक राहतात. बरोबर आहे. म्हणून हे लीप वर्ष नाही. चला 5वं. चला 5वं बघा. 6वं झालं आता. 6वं चालू आहे. 2000 हे लीप वर्ष आहे का? सार्थक आहे का? सार्थक सगर आहे का सांग? ज्ञानेश्वरी आहे का सांग? ज्ञानेश्वरी आहे. हे लीप वर्ष आहे. याला कशाने भागणार आता मी? 400 ने भागणार. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटली. 4च्या पाड्यात 20 येतात का? 4 1 4, 4 पंचे 20. म्हणजेच ह्याला पूर्ण भाग गेला म्हणजे हे लीप वर्ष आहे. इथं बाकी काही शिल्लक राहिली नाही. याचाच अर्थ हे लीप वर्ष आहे. ठीक आहे. चला आता आपण पुढचं पाहूया. थोडी काही महत्वाची माहिती आहे आता. ही माहिती एकदा वाचून घ्या पटकन. अशी भरपूर सारी माहिती असणार आहे. हे सगळे दिनविशेष तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. बरोबर. ह्याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. दिनविशेष अजून काही एक्स्ट्रा ऍड करायचे राहिलेत. काही एक्स्ट्रा ऍड केल्यानंतर तुम्हाला अजून देईन मी उद्याच्या तासात. आता बघा इथं स्वातंत्र्य दिन कधी असतो सांगा?
15 ऑगस्टला असतो. लोकमान्य टिळक पुण्यतिथी कधी असते सांगा? 1 ऑगस्टला असते. शिक्षक दिन कधी असतो सांगा? 5 सप्टेंबरला असतो. बरोबर आहे. शिक्षक दिना दिवशी कुणाची जयंती असते कोण सांगते? रेज हँड करून सांगा मला. शिक्षक दिना दिवशी कुणाची जयंती असते रे? आपण जयंती साजरी करतो शिक्षक दिन. कुणाची जयंती म्हणून साजरी करत असतो आपण? कोण सांगते? रेज हँड करा. किरण, राष्ट्रीय संस्कृत दिन. कोण? राष्ट्रीय संस्कृत दिन. अवधूत, माहिती नाही? ऋषिकेश, कुणाची असते जयंती शिक्षक दिना दिवशी? तर मी सांगू का? डॉक्टर सांगा. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती. बरोबर आहे, बरोबर आहे. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली, लक्षात घ्या. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांची जयंती आपण 5 सप्टेंबरला साजरी करतो. बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबरला असतो. तर बालदिन आपण कुणाची जयंती म्हणून साजरी करत असतो? रेज हँड पंडित करायचं मला. जवाहरलाल कोणी पण नेहरू. सामूहिक उत्तर नाही द्यायचं. सामूहिक उत्तर नाही द्यायचं, फक्त रेज हँड करायचे. रेज हँड केल्यानंतर मी सांगतो. दिव्या, बालदिन म्हणजे कुणाची जयंती असते? आता मी ह्याच्यावर प्रश्न घेणार आहे, डायरेक्ट प्रश्न टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार नाही पुन्हा. लक्षात घ्या. बालदिन म्हणजे कुणाची जयंती असते? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. लक्षात घ्या. पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर आहे. चला, नाताळ कधी असतो रे? नाताळ कधी असतो? क्रिसमस नाताळ 25 डिसेंबरला असतो. कधी असतो? 25 डिसेंबरला असतो. गांधी जयंती कधी असते रे? गांधी जयंती 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला असते. आणि महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे. 1 मेला अजून एक दिवस असतो. कोण सांगते? रेज हँड करून सांगायचंय. कामगार सामूहिक उत्तर नाही दिन. द्यायचं. कामगार. सामूहिक उत्तर नको. सामूहिक उत्तर नको. मला माहिती आहे ज्या प्रश्नाचं उत्तर त्याला सगळ्याला सांगा वाटते. मी सांगू असं वाटते. बरोबर आहे. रेज हँड केल्यानंतर सांगतो मी. अनन्या सांग. कामगार दिन सर. कोणता असतो? कामगार दिन. लक्षात ठेवा, कामगार दिन. आता मी ह्याच्यावरच प्रश्न देणार आहे बरं का. कामगार दिन. तुम्हाला ह्याचे प्रश्नाचे उत्तर आले पाहिजेत. लक्षात घ्या. आता आपण काय करू, नेमकं प्रत्येक प्रश्न घेऊ. आता एका महिन्यातले वार काढणे, पुन्हा पुढच्या महिन्यातले वार काढणे, एका वर्षातले वार काढणे आणि एका वर्षाच्या नंतरचे वार काढणे. हे सगळेच वार आपण आता घ्यायचे पुढचे. लक्षात घ्या. आता तर आता आपल्याला इथे सराव प्रश्न घ्यायचे. मी प्रश्न बोर्डावर लिहून दाखवणार आहे. प्रत्येकानं प्रश्न वहीवर लिहून घ्यायचा आणि पटकन त्याचं उत्तर काढायचं बरं का. चला, अगोदर आता सराव प्रश्नामध्ये आपण घेणार आहोत. सर्वात अगोदर फोटो काढायचा राहिलेला मागच्या स्क्रीनचा. माईक कुणाचा चालू आहे? तर हा, ठीक आहे. घेऊन लवकर घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. आवाज किती सांगते? 5 किलोमीटर आहे तुमचा. आवाज बदलत अजून कसं मला इथंच होते. माझं पाच वाटत येत. झालं का? घेऊ पुढचं. हो सर. चला बघा, आता अगोदर इथं महत्वाचं आता आपल्याला एक 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 गोष्ट शिकायची. सर्वांनी नीट लक्ष द्या. आता सर्वात अगोदर बघा, आपल्याला एका महिन्यातील वार काढणे. एका महिन्यातील वार काढणे. ह्याचे 2-3 प्रश्न घेऊया. एका महिन्यातील वार काढणे. वार काढणे लिहून घ्या सगळ्यांनी. माझ्या सोबतच लिहून घ्यायचे. सोबत लिहून घेत चला. इंग्लिश मिडियमचे स्टुडंट काही प्रॉब्लेम नाही ना? एखादा शब्द काढला असेल तर सरांना विचारा बरं का. हा, सर हेच सेंटेन्स. फाइंडिंग द डेट्स इन 1 month. फाइंडिंग द डेट्स इन 1 month. इंग्लिश मध्ये असं आहे का? इंग्लिश मध्ये. चला बघा, एका महिन्यातले आपल्याला वार काढायचे. 1 month मध्ये
कोणते डेज कोणकोणते येत असतात हे आपल्याला पाहायचंय. लक्ष द्या आता. एका महिन्यामध्ये 1 मंथ मध्येच पाहायचंय. 1 मंथच्या बाहेर नाही जायचं. लक्षात ठेवा. आता सर्वांनी एकदा लक्षात घ्या. इथं बघा आता एक मी लोअर राईट करा सगळ्यांनी. कोणाचं माईक ऑन आहे मला बघू द्या. लोअर राईट करा. पहा, हा एक छोटासा एक बारकोड आहे. हा एक बारकोड आहे. 1, 8, 15, 22, 29. 1, 8, 15, 22, 29. हा एक बारकोड आहे. हा बारकोड कुठून तयार केलेला आहे? तर हा बारकोड लक्षात घ्या. प्रत्येकाला कॅलेंडर येते, कॅलेंडर माहिती आहे, पण आपण त्याच्याकडे कधी निरखून पाहिलो नाही. हे जे कॅलेंडर आहे, ह्या कॅलेंडरवर दिसते तुम्हाला का? 1, 8, 15, 22 आणि 29. 1, 8, 15, 22, 29. तर हे जे आहेत, हे बघा, या तारखेला सेम वार असतात. या तारखेला काय वार असतात? सेम वार असतात. लक्षात घ्या. जो वार 1 तारखेला येतो तोच वार 8 तारखेला असतो, तोच वार 15 तारखेला असतो, तोच वार 22 तारखेला असतो आणि तोच वार 29 तारखेला असतो. तोच वार 29 तारखेला सुद्धा असतो. लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्या, ह्याच्या खाली जर आपण वार लिहिले, बघा ह्याच्या खाली जर आपण तारीख लिहिल्या, बघा ह्याच्या 1च्या पुढे 1च्या नंतर 2, 3, 8च्या नंतर 9, 10, 15च्या नंतर 16 आणि 17, 22च्या नंतर 23 आणि 24 आणि 29च्या नंतर 30 आणि 31. हे जर आपण लिहिलं तर आपल्याला एका महिन्याचं पूर्ण इथं कॅलेंडर तुम्हाला समोर दिसायला लागते. आता लक्षात घ्या. आता मी तुम्हाला ह्याच्यावर तोंडी वार विचारणार आहे. तोंडी पण उत्तर काढता येतील आपल्याला. आधी मी तोंडी पण कसे काढता येतील बघा. उदाहरणामध्ये समजा मी जर सांगितलं आता 1 तारखेला सोमवार आहे. 1 तारखेला कोणता वार आहे? सोमवार आहे असं सांगितलं. 1 तारखेला सोमवार आहे. तर त्याच महिन्यात 31 तारखेला कोणता वार असेल? रेज हँड करून सांगायचं मला फक्त. श्रुतिका सांग. गुरुवार. गुरुवार. इथं सोमवार. लक्षात घ्या, इथं सोमवार, इथं गुरुवार. बरोबर नाही तिचं उत्तर. थोडस चुकतंय वाटतंय मला. आराध्या काय ते? बुधवार. बुधवार येत आहे. लक्षात घ्या. 1 तारखेला सोमवार असेल तर 2 तारखेला कोणता वार असेल? मंगळवार असेल. आणि 3 तारखेला कोणता वार असेल? बरोबर आहे, बुधवार असेल. कोणता वार असेल? बुधवार असेल. इथं असेल बुधवार असेल. का? तर 1 तारखेला सोमवार, 2 तारखेला मंगळवार, 3 तारखेला बुधवार. आणि एक लक्षात घ्या, 3 तारखेला जो बुधवार असेल तुमचं तोच वार 10 तारखेला असेल, 17 तारखेला असेल, नाही चालत. मोबाईल 24 तारखेला असेल माईक ऑन होतो सर. आणि 31 तारखेला असेल. दुसरा मोबाईल ट्राय करा. बरोबर आहे. तर जो वार ट्राय करा. दुसरा मोबाईल 1 तारखेला असतो तोच वार 1, 8, 15, 22, 29. हे लक्षात ठेवायचा कोड फक्त. हा कोड लक्षात ठेवा. हा कोड लक्षात ठेवा. सर्वांनी नोट डाऊन करा हा कोड. आणि आता मी ह्याच्यावर प्रश्न सांगणार आहे. एका महिन्यातले प्रश्न तुम्हाला ह्याच्यावर सर्व सुटतील. लक्षात घ्या. हा कोड लक्षात ठेवला की सर्व प्रश्न सुटतात. एका महिन्यामधले प्रश्न सर्वच येतात. लक्षात घ्या. आता एक लक्षात ठेवा, 31 तारखेचा जर महिना असेल तर 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचे वार, हे 3 वार हे किती वेळा येतात बाळांनो? किती वेळा येतात? 5 वेळा येतात. किती वेळा येतात? 5 वेळा. बघा 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. लक्षात घ्या, 31 तारखेच्या महिन्यामध्ये कोणकोणते वार 5 वेळा येतात? बरोबर आहे. चला प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न आता. प्रश्न पहिला तुम्हाला मी इथं सांगणार आहे. लक्ष द्या. घ्या. जानेवारी महिन्यात
कोणत्या तारखेचे वार 5 वेळा येतात? 5 वेळा येतात. डायरेक्ट उत्तर सांगा, मी ऑप्शन नाही देणार. डायरेक्ट उत्तर रेज हँड करायचंय फक्त. ओवी, कोणकोणत्या तारखेचे वार येतील मग? 1, 2, 3. लक्षात घ्या, इथं तुम्हाला सरळ सरळ दिसते. 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो, 2 तारखेचा वार हा 5 वेळा येतो, 3 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. कधी येतो 5 वेळा? ज्यावेळेस एखाद्या महिन्यामध्ये 31 ही शेवटची डेट असेल तर. शेवटची डेट काय असली पाहिजे? 31 म्हणजे 31 तारीख असेल तरच हा 3 तारखेचा वार 5 वेळा येतो, अन्यथा येऊ शकत नाही. लक्षात घ्या, 31 तारखेचा वार म्हणजे 1, 2, 3 तारखेचा. उत्तर काय आहे याचा? 3 तारखेचा. बरोबर आहे. कोणते वार 5 वेळा येतात? 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा. समजलं? चला आता ह्याच्यावर वेगवेगळे प्रश्न घेणार आहे मी. हा कोड नीट लक्षात ठेवा. ह्या कोडचा आधार घेऊ आपण. एका महिन्यातले सगळेच प्रश्नाची उत्तर काढता येतील आपल्याला. लक्षात घ्या. घेऊ पुढचं. घ्या सर. चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता फक्त तो कोड लक्षात ठेवा फक्त. हा बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायची काही आवश्यकता नाही. बरोबर आहे. फक्त आता तो कोड लक्षात ठेवला की तुम्हाला लक्षात येते. बघा, चला घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. 1 मार्च 2021 ला गुरुवार होता. तर त्याच महिन्याचा 1 मार्च 2021 ला गुरुवार होता, तर त्याच महिन्याचा शेवट कोणत्या वाराने होईल? कोणत्या वाराने होईल? सामूहिक उत्तर नाही द्यायचं. ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस द्यायला चालू करायचं. आरोही सांग, आलं उत्तर? अवधूत? शनिवार. बघा आता या कोडचा वापर करूया आपण. या कोडच्या वापरानुसार आपण लक्षात घेऊया. 1 मार्च 2021 ला कोणता वार सांगितलाय? गुरुवार. बरोबर आहे. मी सरळ सरळ कोड लिहितो. वार कोड आपला 1, 8, 15, 22, 29. बघा, 1 तारखेला कोणता वार सांगितलाय रे? गुरुवार. 1 तारखेला गुरुवार असेल तर 29 तारखेला कोणता वार असेल रे? गुरुवार. 29 तारखेला कोणता वार असेल? गुरुवार. म्हणजे 1 तारखेचा जो वार असतो तो 1 तारखेचा 8 तारखेला पण तोच असतो, 15 ला पण तोच असतो, 22 ला पण तोच असतो आणि 29 ला पण तोच असतो. हे असं का होतंय? कारण का 1 मध्ये 7 दिवस मिळवले, याच्यामध्ये जर 7 दिवस मिळवले, याच्यात 7 दिवस तर 8 होतात, याच्यात 7 दिवस मिळवले तर 15 होतात, याच्यात 7 दिवस मिळवले तर 22 होतात. म्हणून हे वार काय होत असतात? सेम येत असतात. 1 तारखेचा वार 8, 15, 22, 29 29 ला गुरुवार आला. 29 ला जर गुरुवार असेल, 29 ला गुरुवार असेल तर 30 ला कोणता वार असेल? गुरुवार. शुक्रवार. आणि 31 ला कोणता वार असेल? शनिवार. 31 ला कोणता वार असेल? तर शनिवार. 31 ला कोणता वार असेल मग? शनिवार. एका महिन्यातला वार कसा काढायचा समजतोय? हो सर. समजलं? आता मी फक्त एका महिन्यात सांगतोय. आपल्याला महिन्याच्या पुढे अजून नाही जायचं. पुन्हा महिन्याच्या पुढे पुन्हा 12 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण पळायचंय. पुन्हा आता फक्त एका महिन्यातलं चेक करा. कळालं? हा प्रश्न कळाला? हो सर, कळाला प्रत्येकानं? हो सर. प्रत्येकानं प्रश्न लिहून घ्या, कारण की पुढचे प्रश्न अजून वेगवेगळे आहेत. आता
चला पुढचा प्रश्न सांगू. हो सर येस सर घ्या. समजा जर लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या बाळांनो. पुढचं आपल्याला लगेच घ्यायचे. चला पुढचं लिहूया आता आपण. दोन नंबरचा तिथे डॉट डॉट चला घ्या पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे आता. तिसरा प्रश्न बघूया आपण. 3 मार्च 2021 ला 3 मार्च 21 ला बुधवार होता तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. आता मी याला ऑप्शन देणार आहे. ऑप्शन लिहून घ्या सर्वांनी. नंबर 1 सोमवार. नंबर 2 मंगळवार. नंबर 3 बुधवार. आणि नंबर 4 गुरुवार. कोणता वार 5 वेळा येणार नाही असं म्हणता ते. बरोबर आहे. कोणता वार 5 वेळा येणार नाही तुम्ही चेक करा आता एकदा. चला 30 सेकंद उत्तराला, कारण की प्रश्न सोपा आहे. मी 30 सेकंदात उत्तर सांगायचं तुम्ही पटकन. हर्षद सांग उत्तर. सर ऑप्शन नंबर 4 गुरुवार. ऑप्शन नंबर 4 गुरुवार. बरोबर आहे त्याचं उत्तर. ऑप्शन नंबर 4च येते. लक्षात घ्या काय म्हणलंय त्यानं. 3 मार्च 2021 ला जर बुधवार असेल तर कोणता वार त्या महिन्यात बघा. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार. 5 वेळा येणार नाही असं म्हटलंय. 5 वेळा येणार विचारले का. नाही येणार नाही. आता ह्याचं उत्तर कसं काढलं आपण तर लक्षात घ्या. आता ह्याचं उत्तर कसं काढायचं तर लक्षात घ्या. आपला कोड कोणता होता. कोड कोणता आपला 1 8 15 22 29 बरोबर आहे. तर आता एक लक्षात घ्या. 3 मार्चला दिले 1 इथं 2 आणि इथं 3. 3 तारखेला कोणता वार असेल रे. 3 तारखेला कोणता वार दिलाय तिथं बुधवार. 3 तारखेला बुधवार असेल तर 2 तारखेला कोणता वार असेल मंगळवार. आणि 1 तारखेला कोणता वार असेल सोमवार. म्हणजे 1 तारखेला सोमवार, मंगळवार, बुधवार. आणि मार्च महिना हा किती दिवसाचा असतो 31 दिवसाचा. म्हणजे इथं 29 तारीख आहे. इथं 30 पण असणारच आहे. इथं 31 पण असणारच आहे. म्हणजेच लक्षात ठेवा 1 तारखेचा वार, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा हे वार आपले 5 वेळा येत असतात. म्हणून बाकीचे सर्वच वार हे असणार आहेत. दुसऱ्या तारखेचे वार हे सगळे किती वेळा येणार आहेत 4 वेळा येणार आहेत. किती वेळा येणार आहेत 4 वेळा. आणि हा फक्त 1 2 आणि 3 हे 3 वार फक्त 5 वेळा येणार आहेत. ह्याच्यामध्ये बघा सोमवार हा 5 वेळा येणार आहे. बुधवार हा काय होणार आहे 5 वेळा येणार आहे ऑलरेडी. आणि मंगळवार हा पण काय होणार आहे 5 वेळा येणार आहे. कारण की 3 तारखेला वार आपल्याला बुधवार दिलाय. म्हणजे 2 ला मंगळवार असेल, 1 ला सोमवार असेल. हे तिन्ही वार 1 2 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. बरोबर आहे. आणि म्हणून उत्तर काय असणार आहे याचं गुरुवार. तर गुरुवार किती तारखेला येणार आहे रे. गुरुवार हा 4 तारखेला असेल. 4 तारखेचा वार कोणता असेल गुरुवार. आणि गुरुवार हा याच्या पुढं 32 तारीख नसते ना शेवटला. बरोबर आहे. 32 तारीख नसते. म्हणून इथं वार गुरुवारचा वार जो आहे तो येणार आहे का 5 वेळा येणार नाही. लक्षात आलं. प्रश्न समजला. लिहून घ्या नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा हॅलो, प्रश्न सर. घेऊ लगेच आता. घेऊया पुढचा प्रश्न. येस हो सर सर. चला
चौथा प्रश्न आहे आता. आता थोडस ही करू आपण बघा. 2026 चा जागतिक महिला दिन 2026 चा जागतिक महिला दिन रविवारी आला तर 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 त्या महिन्याचा शेवट कोणत्या वाराने होईल? कोणत्या वाराने होईल? ऑप्शन नाही सांगणार, कारण का ही प्रश्न आजचा रेडीमेड आजचा तयार केलेला प्रश्न आहे हा. कारण की ही आजचाच प्रश्न लाईव्हचा आहे आता बरं का. ऑप्शन नाही सांगणार, आजवरच प्रश्न तयार केलाय तो. हा? कॅलेंडर बघून सांगू. आजचं कॅलेंडर बघून सांगायचं नाही कुणी. कॅलेंडर कुणी बघायचं नाही. बघा ह्या महिन्याचं कॅलेंडर बघून लगेच उत्तर सांगतील कोण? अस्मिता सांग. मंगळवार सर. मंगळवार. हो. काव्या काय आलं बाळा उत्तर काव्या? सर मंगळवारच वाटते. मंगळवारच येते. हा. ओके ठीक आहे, बघूया आपण आता. लक्षात घ्या काय म्हणलो मी, प्रश्न आजचा तयार केला मी बरं का. 2026 चा जागतिक महिला दिन. आज कोणता दिवस आहे? महिला दिन आहे आज, बरोबर आहे, 8 मार्च. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी असतो? 8 मार्चला. लक्षात घ्या. आता तुम्हाला मी इथं डेट कुठलीच दिलो नाही. डेट दिलो नाही याचा अर्थ काय, तुम्हाला ती डेट पाठ पाहिजे, बरोबर आहे. ज्याला डेट पाठ असेल आणि त्याचं दिनविशेष माहिती असेल, बरोबर आहे, तरच त्याला ती उत्तर येतील. लक्षात घ्या. आता इकडे बघा, महिला दिन कधी असतो? 8 मार्च. महिला दिन कधी असतो? 8 मार्च. 8 मार्चला असतो. लक्षात घ्या. मग आज तारीख कोणती आहे? 8 मार्चचा आहे आणि 8 मार्चचाच आपल्याला दिवस काढायचा आहे. लक्षात घ्या. आता मग आपला कोड आहे आपल्याला बघा, 2026 चा जागतिक महिला दिन रविवारी आला. आज रविवारच आहे, बरोबर आहे, रविवारी आला. तर त्या महिन्याचा शेवट म्हणजे ह्याच महिन्याचा शेवट पाहायचा आहे आपल्याला. लक्षात घ्या. आपण 1, 8, 15, 22, 29. आता लक्षात घ्या, 8 तारखेला तुम्हाला वार दिलाय ऑलरेडी, बरोबर आहे. 8 तारखेचा कोणता वार दिलाय तुम्हाला? 8 तारखेला दिला आपल्याला रविवार. मग आपल्याला कधीचा काढायला सांगितलंय? तर या महिन्याचा शेवट. हा महिना कोणता आहे? मार्च. मार्च महिना कितीचा असतो? 31 दिवसाचा. 31 दिवसाचा असेल तरी ते 29च्या नंतर 30 आणि 31 दिवसाचा महिना असेल तरी तारीख असणार आहे. मग 8 ला जर रविवार असेल तर 15 ला कोणता वार असेल? रविवार. 22 ला असेल रविवार. 29 ला पण रविवार. जर 29 ला रविवार असेल तर 31 ला कोणता असेल? मंगळवार. सोमवार. इथं 30 ला सोमवार आणि 31 ला असेल मंगळवार. ओके. 31 ला कोणता वार असेल मग? मंगळवार. तर एका महिन्यातले वार काढता येतील आता सर्वांना? एका महिन्यातले वार काढायला जमतील की? कोणता कोड वापरायचा आहे आपण? 1, 8, 15, 22, 29. एका महिन्यातला प्रश्न आला ह्याच्यामधून आपल्याला सुटतोच. लक्षात घ्या. आता आपल्याला तुम्हाला मी कोड सांगितलं होतं बघा, वर्षाचा कोड सांगितला होता एक. तर तो वर्षाचा कोड आता सांगायची वेळ आली. आता आपल्याला पुढच्या महिन्यात जायचंय बरं का. पुढच्या महिन्यात जात असताना आपल्याला त्या कोडचा वापर करायचा. चला आता आपण अगोदर त्या कोडचा वापर पण समजून घेऊ, पण अगोदर आपण प्रश्न पण समजून घेऊ अगोदर दुसऱ्या महिन्यातले. हे लिहून घ्या, कुणाचं राहिलं असेल तर, किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन. तर झालं. ओके. घेऊया पुढचं. चला आता आपण काय करूया, पुढचा पॉइंट घेऊया आपण.
एका वर्षातील वार काढणे. एका वर्षातील वार काढणे. Ideally, days in 1 year. मला माहित नाही त्याचा. 1 इयर मधले आपल्याला 1 इयर मध्ये कोणकोणते डेज असतात ते आपल्याला शोधायचे, त्याच्यात फाइंड करायचे आपल्याला. बघा, नाही. चला एका वर्षातले वार काढायचे. एका आता 1 इयर मध्ये वेगवेगळे आपले जे डेज येतात, कोणकोणते डेज येतात, कसे येतात ते आपल्याला शोधायचे आहेत. लक्ष द्या. उदाहरणामध्ये आता एका वर्षात महिने किती असतात रे? 12. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. आता एवढंच मी सांगतोय. अगोदर सर्वांनी लक्ष द्या, कुणीच लिहून घेऊ नका. आता समजून घ्या. अगोदर समजून घ्या, त्याच्यानंतर लिहायचे. मी सांगितल्यानंतर लिहून घ्यायचे. आता इकडे बघा, अगोदर आपण ह्याची पूर्ण याच्यातला आपण संकल्पना क्लिअर करू. एकदम ह्याची जी इन्फॉर्मेशन आहे पूर्ण अगोदर समजून घ्या आपण. बरोबर आहे. लक्षात घ्या. आता 1 जानेवारीला समजा सोमवार आहे. 1 जानेवारीला सोमवार आहे. तर 1 फेब्रुवारीला कोणता वार असतो? हे जर काढायचं असेल तर लक्षात ठेवा काय करायचंय आपल्याला. हे काढायचं असेल तर काय करावं लागते लक्षात घ्या. इकडे बघा, जर 28 दिवसाचा महिना असेल, किती दिवसाचा? 28 दिवसाचा. 28 दिवसाचा महिना असेल तर वार हा पुढच्या महिन्यात जात असताना 0 दिवस पुढे जातो. किती दिवस पुढे जातो? 0 दिवस. 28 दिवसाचा महिना असेल तर त्या महिन्यातून पुढच्या महिन्यात जात असताना वार हा 0 दिवस पुढे जात असतो. 29 दिवसाचा महिना असेल, 29 दिवसाचा महिना असेल तर त्याच्यातून वार पुढे जात असताना 1 दिवस पुढे जातो. आणि 30 दिवसाचा महिना असेल तर वार हा 2 दिवस पुढे जात असतो. वार हा पुढच्या महिन्यात त्याच तारखेला जायचे बरं का. आपल्याला तारीख बदलायची नाही, त्याच तारखेला जायचे. 2 दिवसानं पुढे जातो. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर वार हा 3 दिवसानं पुढे जात असतो. किती दिवसानं पुढे जात असतो? 3 दिवसांनी पुढे जात असतो. लक्षात ठेवा. किती दिवसानं पुढे जात असतो? 3 दिवसानं पुढे जात असतो. चला आता आपण समजून घेऊया. इकडे आपापल्या प्रश्नाकडे आता बघा, लक्षात घ्या. हे तुम्हाला समजलंय का? 28 दिवसाचा महिन्यातून पुढच्या महिन्यात त्याच तारखेला जात असताना किती दिवस वार पुढे जातो? 0 दिवस. 29 दिवसाच्या महिन्यातून पुढच्या महिन्यात जात असताना त्याच तारखेला वार हा 1 दिवस पुढे जात असतो. 30 दिवसाचा जर महिना असेल तर पुढच्या महिन्यात जात असताना वार हा 2 दिवस पुढे जात असतो. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात जात असताना वार हा 3 दिवस पुढे जातो. तर लक्ष द्या. आता आपण 1 फेब्रुवारीला सोमवार. आता हे जानेवारी महिना कितीचा आहे रे सांगा मला. जानेवारी 31चा. 31चा महिना असेल तर हा सोमवार पासून मला या महिन्यात येण्यासाठी किती दिवस पुढे जावं लागेल? 31 3 दिवसाच्या दिवस. महिन्यातून पुढच्या महिन्यात येण्यासाठी किती दिवस पुढे जावं लागेल? 3 दिवस पुढे जावं लागते. किती दिवस पुढे जावं लागते? 3 दिवस जावं लागते. लक्षात घ्या. तुम्ही नाही सांगायचं, मी सांगतो. लक्ष द्या. 3 दिवस पुढे जावं लागेल. बरोबर आहे. किती दिवस पुढे जावं लागेल? 3 दिवस. मग सोमवार पासून 3 दिवस जावा. मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल? तर गुरुवार असेल. 1 फेब्रुवारीला कोणता वार असेल? तर गुरुवार असेल. बरोबर आहे. आता मला त्याच तारखेला जायचंय पुढे पण. लक्षात घ्या. आता इथं मला जायचंय 1 मार्चला. 1 मार्चला. आता मला अगोदर याच्या पाठीमागचा महिना बघायचंय. फेब्रुवारी महिना किती दिवसाचा आहे? बरोबर आहे. फेब्रुवारी महिना जर हा महिना समजा 28चा असेल तर वार हा किती दिवसानं पुढे जाईल? 0 दिवसानं. आणि जर हा महिना जर 29चा असेल तर वार हा किती दिवसानं पुढे जाईल? 1 दिवसानं. समजा हे वर्ष 2021 आहे असं समजा, किंवा 2026 आहे समजा. मग हे सामान्य वर्ष असं समजू आणि हे महिना आपला 28 आहे असं समजू. बरोबर आहे.
28 असेल, मग हा गुरुवार आहे, मग इथून मी मला इथे बघा गुरुवार मधून 1 मार्चला येण्यासाठी किती दिवसांनी वार पुढे जावं लागेल? 28चा महिना असेल तर किती दिवसांनी पुढे जावं लागेल? 0 दिवसानं. 0 दिवसानं. का बरं? 28 दिवसात 0 दिवसानं वार पुढे जात असतो. बरोबर आहे. मग मी इथं काय करणार? 0 दिवस पुढं. 0 दिवस म्हणजेच गुरुवारच्या पुढे 0 दिवस काय करावं लागेल? उत्तर इथं गुरुवारच असेल. 1 मार्चला कोणता वार असेल मग? गुरुवारच असेल. पुढच्या महिन्यात त्याच तारखेला गुरुवारच असेल. आता इथून पुढं बघा, आता मार्च मधून मी जाणार आहे एप्रिलला. मार्च मधून कुठं जाणार आहे? एप्रिलला जाणार आहे. बघा, एप्रिलच्या महिन्यात जात असताना आता मार्च महिना माझा किती दिवसाचा आहे मला पाहावं लागेल. किती दिवसाचा आहे मार्च महिना? 31. 31चा. 31चा जर महिना असेल तर त्या दिवसातून पुढच्या महिन्यात जात असताना वार किती दिवसानं पुढे जावा लागतो? 3. दिवस. मग मला किती दिवस जावं लागेल इथं? गुरुवार मध्ये किती मिळवावं लागतील? +3 मिळवावं लागेल. गुरुवार मध्ये किती मिळवावं लागेल? +3. गुरुवारच्या पुढे 3 जावा. शुक्रवार, शनिवार, रविवार. 3 रेषा ओढलो मी. बघा, गुरुवारच्या पुढे शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे 1 एप्रिलला कोणता वार असेल? शुक्रवार, शनिवार, रविवार. कोणता वार असेल? रविवार असेल. आता एक लक्षात ठेवा, एप्रिल मधून मला मे मध्ये जायचं आहे. एप्रिल मधून मे मध्ये जायचं आहे मला. मग मेच्या कोणत्या तारखेला? 1च तारखेला. कोणत्या तारखेला? 1च तारखेला जाणार आहे. लक्षात ठेवा. मग आता मला सांगा, एप्रिल महिना कितीचा आहे अगोदर सांगा? 30. 30चा आहे. एप्रिल महिना कितीचा आहे? 30 दिवसाचा आहे. जर 30 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात वार जात असताना मला किती दिवसानं पुढे न्यावा लागतो? 2. 2 दिवसानं न्यावा लागतो. किती दिवसांनी न्यावा लागतो? 2 दिवसानं न्यावा लागतो. मग रविवार मध्ये +2 करणार मी. रविवारच्या पुढे 2 दिवस जावा. रविवारच्या पुढे 1, 2. रविवारच्या पुढे 2 दिवस, सोमवार आणि मंगळवार. 1 मेला कोणता वार आला? 1 मेला कोणता वार आला? मंगळवार. कोणता वार आला? मंगळवार. मग आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की बघा, समजा दुसऱ्या महिन्यात जात असताना आपल्याला एकाच तारखेला जावं लागते, त्यावेळेसच आपल्याला या पद्धतीने जाता येते. कळालं का? समजलं का? हो सर. आपल्याला एका महिन्यातून पुढच्या महिन्यातला वार काढण्यासाठी कसं पुढे जावं लागते, समजलं का? हो सर. हो सर. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. हे नोट डाऊन करून घ्या नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या पटकन. सर झालं लिहून. ओके, ज्यांचं राहिले त्यांनी पटकन 1 मिनिट वेळ देतो, पटकन लिहून घ्या. चला पुढचं घेऊ. घ्या सर. ओके, चला. आता तुम्हाला मी ह्याच्यावरच्या अगोदर काही प्रश्न घेणार आहे. हे प्रश्न झाले की मी तुम्हाला कोड समजावून सांगतो. कोड समजला की तुम्हाला वर्षातला कुठलाही वार काढता येतो. बघा आता, आणि हा पण यानं पण आपल्याला वार काढता येतो, कोडनं पण काढता येतो. आपल्याला दोन्ही पद्धती, मी 2 पद्धती सांगणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ती घ्यायची आपल्याला. लक्षात घ्या, ही बेसिक पद्धत आहे, ही आलीच पाहिजे सर्वांना. कोड पद्धत एखादी वेळेस नाही जमली तर ही तर पद्धत सर्वांना आलीच पाहिजे. एका महिन्यातून पुढच्या महिन्यातला वार काढत असताना ह्या पद्धतीने जरी गेलं तरी चालतंय किंवा कोड पद्धतीने गेलं तरी चालतंय. आपण ही पद्धत अगोदर आता समजून घेतलो, सर्वांना समजली. आता आपण पुढची पद्धत बघू. आपण ह्याच्यावर अगोदर काही प्रश्न घेऊ आणि पुन्हा कोड पद्धत घेऊ आपण. चला, ह्याच्यावर प्रश्न घेणार आहोत आपण आता. चला, ह्याच्यातला प्रश्न पहिला बघूया आपण आता, कोणाकोणाला येते उत्तर त्याचं. प्रश्न पहिला बघा आता. अं, 2 जानेवारी 2017 ला कोणत्या प्रश्न?
शनिवार असेल, शनिवार होता, असं करा, शनिवार होता, शनिवार होता, लिहून घ्या प्रश्न माझ्यासोबत. 2 जानेवारी 2017 शनिवार होता. तर 2 फेब्रुवारी 2017 वार कोणता? बघा आपण दुसऱ्या महिन्यात आलो आता, एका महिन्यात नाही, आता आपण दुसऱ्या महिन्यात जायचो आपल्याला वार काढायला. आपल्याला रेज हँड करायचंय. अस्मिता सांग बाळा. मंगळवार सर. मंगळवार. तर मी सांगू. आर्यन सांग. आर्यन. मंगळवार सर. मंगळवार. हर्षद. मंगळवार सर. मंगळवार. ओके ठीक आहे. चला पाहूया आता आपण मंगळवार उत्तर येते. तर याचं मंगळवार उत्तर कसं येते हे अगोदर पाहणार आहोत आपण. लक्ष द्या अगोदर उत्तर बघा आता कसं काढणार आहोत आपण. लक्ष द्या. 2 जानेवारी. आता मला सांगा 2 जानेवारी 2017 मला वार दिलाय ऑलरेडी. कोणता वार दिलाय? शनिवार दिलाय. आणि मला कधीचा विचारलाय काढताना? 2 फेब्रुवारी. बरोबर आहे. 2 फेब्रुवारी 2017 वार मला काढायचा आहे. लक्षात घ्या. तर आता मी काय करणार ह्याच्यात अगोदर मी काढताना लक्ष द्या. ह्याच्यात काय करणार? जानेवारी महिना किती दिवसाचा आहे हे बघणार. किती दिवसाचा आहे जानेवारी महिना? 31 दिवसाचा आहे. जानेवारी महिना किती दिवसाचा आहे? 31 दिवसाचा. मी तुम्हाला पाठीमागच सांगितलं आता 31 दिवसाच्या महिन्यात वार किती दिवस पुढे जात असतो? 3 दिवस. मग मला काय करावं लागल? शनिवारच्या पुढं किती दिवस घ्यावं लागल? 3 दिवस. शनिवारच्या पुढं 1 2 3 3 रेषा ओढायच्या. शनिवार रविवार सोमवार मंगळवार. म्हणजेच 2 फेब्रुवारीला कोणता वार असेल? मंगळवार. कोणता वार असेल? मंगळवार. 2 फेब्रुवारीला कोणता वार असेल? मंगळवार. लक्षात आलं उत्तर कसं काढलो मी? पुढच्या महिन्यामध्ये जाणं एवढं अवघड आहे का? नाही अवघड. पण अवघड काय आहे? ज्यावेळेस मला 2 जानेवारी 2017 वार देईल आणि 2 डिसेंबरचा वार काढायला सांगेल त्यावेळेस मात्र अवघड जाते. कारण का ही असं किती किती करत बसावं लागेल असं. बरोबर आहे. आणि त्यावेळेस कोड पद्धत वाटते अरे ह्याच्यापेक्षा सोपं काय आहे का? बरोबर आहे. त्यावेळेस कोड पद्धत कामाला येणार आहे. त्यामुळे अगोदर मी बेसिक पद्धत शिकवतोय. कोड पद्धत लगेच घेऊ आपण. ही झाली की लगेच. चला पुढचा प्रश्न घ्या आता. सर्वांनी लिहून घ्या. नोट डाऊन करा पटकन किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आता मी पुढचा प्रश्न देणार आहे. घेऊ पुढचा प्रश्न. हो सर. येस सर. चला पुढचा प्रश्न घ्या आता. बघा प्रश्न दुसरा घ्या. थोडस आता ही करू. एका वर्षी घ्या. एका वर्षी बालिका दिन गुरुवारी आला. एका वर्षी बालिका दिन गुरुवारी आला तर त्याच तारखेला पुढील महिन्यात कोणता वार असेल?
आता थोडं जड जाणार आहे बऱ्याच जणांना, ज्यांना दिनविशेष पाठ नाहीत किंवा दिनविशेष माहीतच नाहीत त्यांना अवघड जाणार आहे. बालिका दिन कधी असतो आणि बाल दिन कधी असतो यामधलं कन्फ्युजन दूर झालं पाहिजे अगोदर तुमचं. स्वरा सांग. रविवार. रविवार. ओवी. रविवार. रविवार. ओके, ठीक आहे. रविवार, ठीक आहे. चला, छान. पाहूया आता आपण उत्तर नेमकं काय येत आहे. बघा काय म्हणलंय, एका वर्षी बालिका दिन कधी असतो रे? बालिका दिन 3 जानेवारी. 3 जानेवारी. 3 जानेवारीला काय असतो? बालिका दिन असतो. काय असतो? बालिका दिन. बालिका दिन दिवशी कुणाची जयंती साजरी केली जाते? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. ओके, ठीक आहे. बघा, बालिका दिन दिवशी कुणाची असते? सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले जयंती असते या दिवशीच. आणि मग मला सांगा आता काय सांगितलंय त्यांनी. आपल्याला प्रश्न काय दिलाय बघूया आपण. 3 जानेवारीचा वार दिलाय आपल्याला. 3 जानेवारीचा वार कोणता दिलाय? गुरुवार दिलाय. 3 जानेवारीचा वार दिलाय गुरुवार. आणि पुढे काय सांगितलंय तर त्याच तारखेला पुढील महिन्यात, त्याच तारखेला म्हणजे कोणत्या तारखेला? 3 तारखेलाच, पण पुढील महिन्यात म्हणजे कोणत्या? फेब्रुवारी महिन्यात 3 फेब्रुवारीला कोणता वार असेल म्हणले. बरोबर आहे. आत्ताच्याच प्रकारचा प्रश्न आहे, फक्त थोडासा फिरवून टाकलाय. जानेवारी महिना किती दिवसाचा आहे? 31. 31 दिवसाचा महिना असेल तर पुढच्या महिन्यात जाण्यासाठी मला किती दिवस पुढे जावं लागल? किती दिवस जावं लागल? 3. प्लस 3 दिवस जावं लागल. मग गुरुवार पासून 3 दिवस, 1 2 3 गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, म्हणजे 3 फेब्रुवारीला कोणता वार असेल? रविवार. रविवार असेल. 3 फेब्रुवारीला कोणता वार असेल? रविवार असेल. ओके, समजलं? लक्षात येते का सर्वांना? शिकवलेलं Yes, sir. समजतंय का सर्वांना? हो सर. कुणाचा काही डाऊट असेल तर त्यांनी रेज हँड करायचं, आपण विचारायचं, तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल बरं का. समजा जर एखादी गोष्ट शिकवली नाही तर पुन्हा नंतर तुम्हाला लक्षातच येणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला आता शिकवतोय, सर्व समजत असेल तर आपण पुढचं घेऊया बरं का. चला, या प्रश्नाचं उत्तर कळालं? हो सर. आता आपण बोल बाळा. 1 तारखेपासून घ्यावं लागेल ना 3 दिवस पुढे. मग तुम्ही 3 तारखेपासून घेतलं गुरुवारपासून. 1 तारखेचा वार असा काही विशेष नाही. लक्षात घ्या, मला काय म्हणतोय मी, या तारखेपासून याच तारखेला जावं लागते. मग इथं 3 तारीख असो किंवा 10 तारीख असो, 5 तारीख असो, कोणतीही तारीख असेल, एका महिन्यातून पुढच्या महिन्यात जात असताना, कोणत्याही सेम तारखेला जात असताना वार एवढा पुढे जात असतो. लक्षात ठेवा, एकच तारीख असावा असं काही आहे का? नाही. फक्त ह्या महिन्यातून पुढच्या महिन्यात जात असताना तारीख फक्त सेम पाहिजे, तरच आपल्याला ह्या तारखेला जाता येत असते. बरोबर आहे. चला, आता ह्याच्यात थोडी पुढची स्टेप घेऊ आपण ह्याच्यातल्या प्रश्नातली पटकन. झालं काही पुढचं? चला, घ्या पुढचा आता. प्रश्न तिसरा असाच आहे, थोडासा बदल होणार आहे आता. व्यवस्थित बघा, लक्ष द्या. एका वर्षी शिक्षक दिन सोमवारी आला. एका वर्षी शिक्षक दिन सोमवारी आला तर त्याच वर्षात गांधी जयंती
गांधी जयंती कोणत्या वारी येईल? कोणत्या वारी येईल? आता तारखा माहित पाहिजे आणि थोडस आता तारीख पण बदलणार आहे, वार पण आपल्याला काढायला थोडी अडचण जाणार आहे. बघूत मग कोण कोण काढते, कारण की तारखा बदललेल्या असणार आहेत, आता सेम तारीख नाही. सानवीचं उत्तर आलं. रविवार सर. रविवार. अस्मिता, रविवार सर. रविवार. अनुश्री, सोमवार. सोमवार. काव्या, रविवार सर. रविवार. ओवी, रविवार. ओके ठीक आहे. पाहूया आता आपण उत्तर काय ते, लक्ष द्या. उत्तर कसं काढायचंय सर्वांनी समजून घ्या. बघा, एका वर्षी शिक्षक दिन कधी आलाय? सोमवारी. शिक्षक दिन कधी असतो अगोदर मला सांगा. 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. शिक्षक दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला. आणि गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. ऑक्टोबर. गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. ज्यांना तारीख माहित असतील त्यांना उत्तर येतील. आपल्याला पूर्ण त्याचे दिनविशेष जेवढे आहेत तेवढे सगळे चांगल्या प्रकारे पाठ करून घ्यायचे बरं का. आणि आता मला एक सांगा, शिक्षण दिन कधी असतो रे? शिक्षण दिन, शिक्षण. 14 नोव्हेंबर. हा? 14 नोव्हेंबर. नाही नाही 11 नाही, 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर. लक्षात ठेवा, खूप कन्फ्युजन होते बरं का बऱ्याच जणांचं, मुलांचं. शिक्षक दिन आणि शिक्षण दिन देतात, त्याला वाटते थोडस प्रिंट मिस्टेक झाल्या काय की इथं शिक्षक दिन द्यायचं होतं, चुकून शिक्षण दिलं असं वाटते. लक्षात घ्या. चला आता आपण उत्तर काढूया. सांगा. 5 सप्टेंबरला जायचं होतं मला. बघा, 5 सप्टेंबर. बरोबर आहे. आता मला वर्ष माहित नाही, मला वर्षाहून काही घेणं देणं नाही. एकाच वर्षातले वार आहेत हे, बरोबर आहे. मला कोणतेही असेल तर एकाच वर्षातले वार आहेत. लक्षात द्या. 5 सप्टेंबरला कोणता वार दिलाय? सोमवार दिलेला आहे 5 सप्टेंबरला. आणि मला काढायचंय कधी आता? कधीचा काढायचंय? 2 ऑक्टोबरचा वार काढायचाय मला, 2 ऑक्टोबरचा. आता कोणीतरी प्रश्न विचारलं होतं, सर 1 तारखेहून 1 तारखेला जायचं असते. तर आता एक लक्षात घ्या, इथं 1 तारीख नाही, मला कोणत्या पण तारखेला जाताना जमतंय. पण अवघड काय होतंय बघा, आता नीट लक्ष द्या. मला इथं 5 तारीख दिली आहे सप्टेंबरची, तर मला ऑक्टोबरच्या 5 तारखेचा वार निघत असतो मी काढल्यानंतर अगोदर. ज्यावेळेस आपण इथून आता पुढे जाणार आहोत त्यावेळेस जात असताना माझा वार अगोदर 5 तारखेचा निघत असतो. लक्षात घ्या. सप्टेंबर महिना कितीचा आहे? 30चा. कितीचा आहे? 30चा. मग आता मला सांगा, इथून वार ह्या सप्टेंबर मधून ऑक्टोबर मध्ये जाण्यासाठी, बरोबर आहे, सप्टेंबर मधून ऑक्टोबर मध्ये जाण्यासाठी किती दिवसांना वार पुढे न्यावा लागेल मला? 2. लक्षात ठेवा, मी वार कुठला काढतोय? मला 2 ऑक्टोबरचा काढायचाय वार. पण मला 2 ऑक्टोबरला डायरेक्ट उडी मारता येत नाही. मला उडी कुठं मारावी लागते? या महिन्याच्या 1 तारखेपासून सेम तारखेला उडी मारावी लागते. 5 तारखेहून 5च तारखेला जावं लागते. त्यावेळेसच आपल्याला ह्या ट्रिक्सनं उत्तर काढता येत असते. लक्षात घ्या. मी इथं प्लस 2 दिवस वार पुढे जाणार. का बरं 2 दिवस पुढे गेलो मी? 30 दिवसाचा महिना आहे आणि 30 दिवसामध्ये वार हा पुढच्या महिन्यात जात असताना 2 दिवस पुढे जात असतो, म्हणून मी 2 दिवस पुढे गेलो. सोमवार पासून 2 दिवस पुढे जावा. 2 दिवस 2 रेषा वडायच्या, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मग 5 सप्टेंबरचा वार कोणता आला माझा? बुधवार. कुठला आला माझा वार? 5 सप्टेंबरचा. पण मला 5 सप्टेंबरचा काढायचा आहे का वार? नाही, मला कोणता पाहिजे? 2 ऑक्टोबरचा. मग आता मला सांगा, 5 सप्टेंबरचा निघालाय, मग आता तुम्हाला 4 ला, 3 ला, 2 ला काढता येईल ना? बरोबर आहे. जर समजा 5 ला बुधवार असेल, 5 ला कोणता वार आहे? बुधवार आहे. तर मग मला सांगा, 4 तारखेला, 3 तारखेला आणि 2 तारखेचा वार आपल्याला काढायचे. 5 तारखेचा वार जर बुधवार असेल तर 4 तारखेला कोणता वार असेल रे? त्याच्या पाठीमागचा वार सांगा. मंगळवार. मंगळवार.
सॉरी इथं थोडं चूक झाली आपली. 5 ऑक्टोबरचा आहे तो- 1 ऑक्टोबर. लक्षात घ्या, थोडीशी मिस्टेक झाली इथं. 5 इथं ऑक्टोबरचा आहे, सप्टेंबर लिहिलं होतं चुकून. 5 ऑक्टोबरचा वार कोणता आला? बुधवार आला. तर आता 4 ऑक्टोबरचा वार कोणता असणार आहे सांगा? बुधवारच्या अगोदर मंगळवार. मंगळवार. 3चा वार कोणता असणार आहे सांगा? सोमवार. सोमवार. मग आता 2चा वार कोणता असणार आहे सांगा? रविवार. 2चा वार कोणता असेल? तर रविवार. म्हणजे एक लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल मग? रविवार. 2 ऑक्टोबरला कोणता वार येईल मग? रविवार. कसं काढलो, लक्षात आलं का? हो समजलं का? येस सर. म्हणजे तुम्हाला एका महिन्यातून पुढच्या महिन्यात जात असताना सेम तारखेचा वार जर दिलेला नसेल तरी तुम्हाला काय करावं लागतंय? सेम तारखेच्याच वारला अगोदर काढावं लागतंय आणि तिथून पुढे आपल्याला कुठं जायचं आहे, जवळचा वार तो शोधून आपल्याला काढावा लागेल. लक्षात आलं? चला आता एक थोडा मोठा प्रश्न घेऊ. ही खूप जवळचे प्रश्न झाले. आता थोडा मोठा घेऊ म्हणजे आपल्याला थोडस आपल्याला लक्षात येते. बघा आता, चला स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा लिहून घ्या पटकन. समजते का मला सर्वांना? हो सर समजते. हो चला, या सर. पुढचा प्रश्न घेऊया मग. घेऊ पुढचा प्रश्न. हो सर. हो सर. चला आता थोडा पुढचा प्रश्न थोडा लेंदी असणार आहे, थोडा लांब असणार आहे. आपल्याला काढायचं उत्तर बघा. प्रश्न क्रमांक 4 असणार आहे. आता बघा, 2025चा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी आला तर त्याच वर्षीची आंबेडकर जयंती दिवशी कोणता वार असेल? कोणता वार असेल? चला 1 मिनिट वेळ देतो. टाइमर कुठे असेल? फ्रूट मध्ये विचारायचं? टाइम 3 मधलं सेंटर. हा ते स्टार्ट कर. स्टार्ट सेकंद आहे. पुन्हा टाइम मधला खाली टाइम टीवर बघा. चला टाइमर बघूया आपण लावून, कोणाला येते 1 मिनिटात उत्तर. ओवीला आले, सांग बाळा. शनिवार. चला ठीक आहे, असू दे. बघूया आपण. शनिवार. श्रुतिका आलं? श्रुतिका उत्तर आलं? हो सर. कोणतं आलं बाळा? शनिवार आलं. ओके.
चला पाहूया आपण आता कुणाकुणाचं आले उत्तर. काव्या, काव्या सांग. शनिवार. शनिवार. ओके. हर्षद, शनिवार. शनिवार. हर्षदचा पण शनिवार. ओके, ठीक आहे. पाहूया आता, बघा आपण उत्तर पाहूया. सर्वांनी लक्ष द्या. प्रजासत्ताक दिन कधी आहे अगोदर मला सांगा. 26 जानेवारी. 26 जानेवारी. प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी. ओके. प्रजासत्ताक दिन म्हणजे कधी असतो? 26 जानेवारीला असतो. 26 जानेवारी, बरोबर आहे. आणि आंबेडकर जयंती कधी असते? आंबेडकर जयंती कधी असते? 14 तर एप्रिल. लक्षात 14 घ्या, एप्रिल. आंबेडकर जयंती असते. कधी असते रे? कधी असते? 14 एप्रिल. 14 एप्रिल. कधी असते? 14 14 एप्रिल. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या, 26 तारखेपासून 14 तारखेपर्यंत जायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हे तारखे म्हणजे आपल्याला ह्याच्या तारखा समजल्या तरच आपल्याला आन्सर काढता येते, अन्यथा येत नाही. लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला दिनविशेष पाठ असणं गरजेचंच आहे. आंबेडकर जयंती कधी आहे आणि प्रजासत्ताक दिन कधी आहे हे जर आता आंबेडकर जयंती बऱ्याच जणांना माहितीच नसेल तर उत्तर कसं काढणार? त्यासाठी आपल्याला दिनविशेष पाठ असणं गरजेचं आहे. बघूया आता आपण, लक्षात द्या. आता आपल्याला सुरुवातीला अगोदर उत्तर बघा. आता 26 जानेवारी पासून आपल्याला 2025, आपल्याला 2025चं काही घेणं देणं नाही का, तर एकाच वर्षातले वार काढायचे आपल्याला. बघा, 26 जानेवारीला कोणता वार दिलाय त्यांनी वार कोणता दिलाय? शुक्रवार. 26 जानेवारीला कोणता वार दिलाय? शुक्रवार. जर 26 जानेवारीला शुक्रवार असेल तर मला आता डायरेक्ट जानेवारी पासून डायरेक्ट मला आता कुठल्या महिन्यात? एप्रिल महिन्यात डायरेक्ट जाता येते का? तर नाही जाता येत. मला आता जानेवारी, त्याच्यानंतर कोणता महिना आहे? फेब्रुवारी, त्याच्यानंतर मार्च, त्याच्यानंतर एप्रिल, एवढे महिने ओलांडून मला पुढे जावं लागते, बरोबर आहे. मग आता एक लक्षात घ्या, मी काय करणार, इथं 26 फेब्रुवारीला, इथल्या पण 26ला, इथल्या पण 26ला, ह्याच दिवसाला मला जायचंय, बरोबर आहे. आणि मला पुढे 26चाच वार काढायचा आहे. आणि लक्षात घ्या, माझा वार निघतो 26 एप्रिलचा. पण मला 26 एप्रिलचा वार पाहिजे का? नाही पाहिजे. मला वार कोणता पाहिजे? 14 एप्रिलचा पाहिजे. वार कोणता पाहिजे मला? 14 एप्रिलचा पाहिजे. पण माझा 14 एप्रिलचा डायरेक्ट वार निघतोय का? मला नाही निघत. माझा वार कोणता निघतोय? 26 एप्रिलचा. माझी क्लुप्ती काय आहे, ट्रिक्स काय आहे? ती ट्रिक्स अशी आहे की त्या तारखेहून मला पुढच्या महिन्यात त्याच तारखेवर जाता येत असते. लक्षात घ्या. म्हणून मी 26 एप्रिलचा आधी वार काढणार, त्याच्यानंतर 14चा काढणार. लक्ष द्या. आता मला सांगा, आता जानेवारी मधून इथं जायचंय. जानेवारी महिना किती दिवसाचा आहे? 31. फेब्रुवारी 2025 आहे. लीप वर्ष असेल का सामान्य वर्ष असेल? आता आहे सामान्य वर्ष. सामान्य वर्ष. मग फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असेल? इथं 28. 28चा असेल, बरोबर आहे. 28. मार्च कितीचा असेल? 31. आता मला एक लक्षात घ्या, मला एप्रिल महिन्यात जायचंय तर मला एप्रिल महिन्याचे दिवस किती आहेत मोजायची गरज नाही. मला फक्त ह्या 3च महिन्याची गरज आहे. लक्षात ठेवा. आता बघा, मग इथून पुढे जात असताना शुक्रवार पासून इथल्या पुढच्या महिन्यात जात असताना किती दिवस पुढे जावं लागेल मला? 3 दिवस पुढे जावं लागेल, बरोबर आहे. आता फेब्रुवारी मध्ये आलो मी. आता इथं वार नाही लिहिणार. लक्षात घ्या, आता इथं वार नाही लिहिणार. आता इथून पुढे इथं जायचंय. मार्च मध्ये किती दिवस पुढे जावं लागेल? 28 मधून इथं जातोय. प्लस किती दिवस जाऊ? 0 दिवस जावं लागेल. म्हणजे तोच वार येणार आहे इथं पण, बरोबर आहे. आणि मला सांगा, आता मार्च मधून मी एप्रिल मध्ये जातोय. इथून इथं जात असताना किती दिवस पुढे जावं लागेल? 3. इथून इथं जात असताना किती दिवस पुढे जावं लागेल? 3 दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे एकूण दिवस किती झाले सांगा मला? हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले? 6 दिवस पुढे झाले, बरोबर आहे. टोटल एकूण दिवस झाले 6. लक्षात घ्या, एकूण दिवस किती झाले? 6. एकूण दिवस झाले 6. म्हणजे मला 6 दिवस पुढे गेलो की माझा वार निघणार आहे. कुठला निघणार आहे माझा वार? 26 एप्रिलचा निघणार आहे माझा वार. कोणता निघणार आहे? 26 एप्रिलचा. 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा, लक्षात घ्या, 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा शुक्रवारपेक्षा 1 दिवस मागे गेला की तोच दिवस येतो. बघा, आता मी 6 दिवस पुढे जातो, काही अडचण नाही. 6 दिवस पुढे जातो मी. शुक्रवार पासून डायरेक्ट 6 दिवस पुढे जावा. शुक्रवार पासून डायरेक्ट 6 दिवस. शुक्रवार पासून किती दिवस जाणार?
6 दिवस पुढे जाणार. शुक्रवार पासून 6 दिवस पुढं. सांगा 6 दिवस पुढं. 1 2 3 4 5 6. सांगा शुक्रवारच्या पुढं. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. बरोबर आहे. मग मी असं करण्यापेक्षा शुक्रवारच्या मागचा एक वार जरी घेतलो 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा तरी उत्तर तेच असते. बरोबर आहे. मग 26 एप्रिलला माझा वार काय निघाला? गुरुवार. 26 एप्रिलला वार काय निघाला? गुरुवार. पण मला आता 26 एप्रिलला जायचं होतं का? नव्हतं जायला. मला कुठल्या वाराला जायचं होतं? 14 एप्रिलला. मग आता एक लक्षात घ्या, इथं वार काढत असताना आता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला वार कोड शिकवला होता एक वार कोड. त्या वार कोडचा वापर करू आपण आता इथं. लक्षात घ्या. इथं बघा आता वार कोडचा वापर 1 8 15 22 आणि 29 दिसते का इथं? इथे 29 आहे. बरोबर आहे. 1 8 15 22 आणि 29. आता पाहूया आपण. बघा इथं तुम्हाला वार आलाय 26चा. 26 कुणाच्या तारखेच्या जवळ आहे रे? 26 इथं कुणाच्या तारखेच्या जवळ आहे? 15 26 कुणाच्या जवळ आहे? 26 कुणाच्या जवळ आहे? 22 29च्या जवळ आहे. 22 एक कुठलंही घेतलं तर चालतंय. 22 इथं बघा. 22च्या पुढे घेतो, काही अडचण नाही. 22 इथे घेतो. 23 24 25 आणि 26. तुम्हाला 26 तारखेचा वार दिलाय. बरोबर आहे. 26 तारखेचा वार दिलाय. 26 तारखेचा वार कोणता दिलाय? गुरुवार. 26 तारखेचा वार कोणता दिलाय? गुरुवार. जर 26 ला गुरुवार असेल तर 25 ला काय असेल बाळांनो? त्याच्या पाठीमागे जावा. बुधवार. 24 ला काय असेल? बुधवारच्या पाठीमागे जा. मंगळवार. 23 ला काय असेल? 23 ला काय असेल? सोमवार. 22 ला काय असेल? रविवार रविवार. जर 22 ला रविवार असेल, बघा 22 ला जर रविवार असेल तर 15 ला काय असेल? रविवारच. 15 ला काय असेल? रविवार. आणि 15 ला रविवार असेल तर 14 ला कोणता वार असणार आहे? शनिवार 14 ला असणार आहे शनिवार. 14 ला कोणता वार असणार आहे? शनिवार. मग आपल्याला उत्तर काढायचं होतं 14 एप्रिलचं. मग 14चा वार कोणता आला? शनिवार. 14चा वार कोणता आला? शनिवार. आता ही थोडीशी पद्धत किचकट वाटायला लागली आता. बरोबर आहे का? कारण का एवढी मोठी पद्धत करत बसा सर, परीक्षेत 2 मार्कासाठी एवढं किती करत बसणार? ह्याच्यात 2-3 मिनिट तर जातील ना आता. बरोबर आहे. आता यासाठी आपण एक काम करूया. आता एवढा प्रश्न लिहून घ्या. आता मी याच्यानंतर कोड पद्धत सांगणार आहे की डायरेक्ट आपल्याला जानेवारी महिन्यातून डायरेक्ट एप्रिल महिन्यामध्ये उडी कशी मारता येईल. ही मोजत बसा, दिवस मोजत बसा, ही काहीच झंझट नाही त्याच्यामध्ये. कळालं? चला आता आपण एवढं लिहून घ्या पटकन किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचं उत्तर कसं काढलं आणि त्याच्यानंतर आपण पुढचं घेऊया. कोड पद्धत कशी आहे समजून घेऊ आता आपण. ही समजलंय का? का अजून एकदा डबल समजावून सांगू? समजलं सर समजलं सर. ओके. सर ओके ठीक आहे. आता आपण काय करू? पुढचा प्रश्न घेऊ. पुढच्या प्रश्नामध्ये पण ह्या पद्धतीसारखी थोडी पद्धत आहे. फक्त कोड पद्धतीमध्ये आपल्याला हे काढायची गरज लागत नाही. ही आणि ही पद्धत केली की लगेच उत्तर येते आपलं. चला बघा आपण कोड पद्धत घेणार आहोत आता याच्यानंतर. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं पटकन. घेऊ पुढचं. येस सर चला हा आता आपण बघूया ह्या कोड कडे येऊ आपण. सामान्य वर्षाचे कोड कसे असतात त्या त्या कोडवर काय असते लक्षात घ्या. तुम्ही पाठीमागे कोड लिहिला होतात ना, तर तो कोड लक्षात ठेवा. आता कोणकोणते कोड आहेत? कोणकोणते कोड आहेत? बरोबर आहे. कोणते कोणते कोड आहेत? आता हे सामान्य वर्षाचे कोड बघा. 144 025 036 146.
आता एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला ह्या कोडची माहिती करून घेऊ आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर प्रश्न कसे सोडवायचे ते पाहू आता. एक मिनिट कोड जरा सांगू, एकच मिनिट. हा, लक्ष द्या आता. तर आपला वेळ झालेला आहे. शिकवत असताना थोडस भान राहत नाही, वेळ कधी झाला हे कळतच नाही. तर असू द्या, काही अडचण नाही. मी थोडं सरांच्या शिकवण्यासाठी जे विद्यार्थी युट्यूबला आहेत त्या विद्यार्थ्यांना लाईक करा, आपला हा व्हिडिओ शेअर करा. गेले 2 तास झाले सर शिकवत आहेत. तुमचे विद्यार्थी, तुम्हाला सुद्धा कंटाळा आला नसेल. आलाय का रे? नाही. नाही आला ना? समजते नाही व्यवस्थित सरांचं? ओके. तुम्ही सुद्धा युट्यूबला जाऊन लाईक ठोकून घ्या बरं का, नंतर क्लास संपल्यानंतर. आणि शेवटचा प्रश्न सर घेतील. आणि सरांना विनंती करतो की सोमवार ते शनिवारमध्ये जरी त्याला येता आलं तर कधी कधी येत जावा. कसं असते बाळांनो, थोडं माझी एक ऑफलाईनला बॅच असतात संध्याकाळच्या ह्या वेळेला, त्यामुळे मला संध्याकाळी शक्य होणार नाही. पण तरी माझा जर वेळ मिळाला मला की एखाद्या दिवशी 2 दिवशी, तर मी नक्की सरांकडे येईन बरं का. लक्षात घ्या. आता मी थोडस एवढे कोड क्लिअर करतो आणि याच्यावर एक प्रश्न घेतो मी बरं का. ह्याच्यावर प्रश्न कसा सोडवायचा ते पाहू आपण. लक्ष द्या. आता तुम्हाला इथं एक लक्षात घ्या, ज्या ज्या कलरचे कोड सारखे दिसालेत, कलर कोणकोणते सारखे दिसायला लागले ते 4चा कलर बघा, 4चा कलर, ह्या 4चा, ह्या 4चा आणि ह्या 4चा कलर सेम दिसतोय का तुम्हाला? रेड कलरचे दिसतात सर्व. याचाच हो, अर्थ सर. लक्षात घ्या. बघा, फेब्रुवारीचा कोड, मार्चचा कोड आणि नोव्हेंबरचा कोड हे जर सेम दिसत असतील तर बाळांनो याच्या तारखा आणि वार पण सेमच असतात. त्याच्या तारखा आणि वार पण काय असतात? सेम असतात. आता मी प्रत्यक्ष तुम्हाला एक वेळेस दाखवतो, लक्षात घ्या. आधी बघा, लक्षात घ्या. आता सर. एक मिनिट, सर्वांनी एकदा चेक करून घ्या. एकच मिनिटात तुम्हाला क्लिअर करतो. मला सांगा आता, इथं बघा, इथं कॅलेंडरचं आहे, इकडे बघा. सर्वांनी पहा, इथल्या मला सांगा 10 तारखेला कोणता वार आलाय रे? मंगळवार. मंगळवार. 10 तारखेला मंगळवार आहे. आपण आपापल्या कॅलेंडर मध्ये घरी पुन्हा नंतर संपल्यानंतर चेक करून घ्या. हे ह्या कोड नुसार लक्षात द्या. इथं 10 तारखेला मंगळवार आहे. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबरच्या पण 10 तारखेला मला मंगळवारच पाहिजे. आता बघा, आता फेब्रुवारीच्या 10 तारखेला कोणता वार आहे? तर आता बघा, तर मार्चच्या 10 तारखेला कोणता वार असेल? लक्ष द्या. आता मार्चच्या 10 तारखेला कोणता वार आहे रे? मार्च आहे, 10 तारखेला मंगळवार आहे. आता बघा, नोव्हेंबरच्या 10 तारखेला पण मंगळवारच असणार आहे. नोव्हेंबरच्या 10 तारखेला म्हणजे मला नोव्हेंबरच्या 10 तारीख जरी वार काढायला सांगितलं तरी माझं उत्तर तेच असणार आहे. लक्षात घ्या. नोव्हेंबरच्या सुद्धा, म्हणजे हा कोड खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या. हा बघा, हो का, हे बघा, नोव्हेंबर तारीख आहे 2026. नोव्हेंबरच्या 10 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात आला असेल, ज्यांचे कलर सेम आहेत आणि ज्यांचे समजा ज्यांचे सारखे कोड आहेत 444, त्यांचे तारीख, वार आणि महिना हे काय असतात? सेमच असतात. लक्षात घ्या. आता मला सांगा, जर समजा एखादा प्रश्न आला 3 फेब्रुवारी 2026 ला जर गुरुवार असेल तर 3 नोव्हेंबरला 2026 ला कोणता वार असेल? गुरुवार. एक पण सेकंद लागलं नाही की उत्तर काढायला. कशामुळं? कारण का हे कोड सेम आहे. मग आता हेच कोड सेम आहेत का? तर नाही. बघा, 1 जानेवारीचा कोड आणि कोणता सेम आहे? ऑक्टोबरचा. ह्यांचे पण तारीख आणि वार सेमच असतात. म्हणजे याचा अर्थ समजा 1 जानेवारीला जर गुरुवार असेल तर 1 ऑक्टोबरला पण कोणता वार असेल? गुरुवारच असेल. बरोबर आहे. आणि बघा, आता एप्रिल आणि कुणाचे? जुलैचे कोड सेम आहेत. याचाच अर्थ काय असणार आहे? समजा जर 5 एप्रिलला जर मंगळवार असेल तर 5 जुलैला कोणता वार असेल? मंगळवारच असेल. लक्षात आलं का? कोडच कळालं का? कोडचे काय नेमकं ह्या कोडचं लॉजिक काय होतं समजलं का? आता ह्या कोडचं विश्लेषण करण्यासाठी थोडा वेळ लागतो. मला ह्या कोडवर जर समजा आता पाठीमागचे आपण जसे प्रश्न सोडवलो तसे प्रश्न सोडवायला वेळ लागेल.
मी शक्यतो उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये 1 तास काढून तुमच्यासाठी खास येतो. कॅलेंडरचा राहिलेला भाग सगळा कंप्लीट करून पुन्हा वर्षातून वर्षात कसं जायचं एवढा एक भाग कंप्लीट करूया आपण. आजच्या दिवसासाठी आज आपण इथंच थांबू. सगळ्यांना समजलं शिकवलेलं? हो सर. ठीक आहे. मग आता एक काम करायचं, सर्वांनी एकदा आपल्या चॅनलला लाईक करायचं. ठीक आहे लाईक सर. करायचं, सबस्क्राईब करायचं आणि शेअर सुद्धा करायचं. लक्षात आलं? हो सर. ओके, ठीक आहे, चालतंय. हा उद्याची जी सूचना आहे उद्या क्लासची तर 6 वाजल्यानंतर येईल. ओके. कदाचित मला यायला उशीर उद्या होऊ शकतो. ठीक आहे. तर 6 वाजल्यानंतर मी सांगेन, आत्ताच काही सांगू शकत नाही. ठीक आहे. हा 6 वाजता एकदा व्हॉट्सअप ग्रुप बघा उद्यासाठी.